हो सर, तुम्ही स्टार्ट करू शकता. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड आणि मोरे क्लासेस कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोघांच्या तर्फे सगळ्यांचं स्वागत. सगळ्या पालकांचं, विद्यार्थ्यांचं, जे विद्यार्थी आजपर्यंत आपल्याकडे नाही आहेत पण आज मीटिंगला आहेत त्यांचं, सगळ्या टीचर्सचं, फॅकल्टी आणि पास स्टुडंट्स सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका खास कार्यक्रमासाठी भेटलेलो आहोत. हे सगळेजण आता फाउंडेशनची परीक्षा लवकरच देतील, पासही होतील. त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे कसा सिनारिओ आहे, या सगळ्याचं चित्र तुमच्या समोर उभं करण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या समोर आज आलेलो आहोत. सो सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्या पालकांना, सगळ्या स्टुडंट्सना मी विनंती करतो की पुढचा 1 तासभर सगळी हातातली कामं बाजूला ठेवा आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून आजचं आमचं सगळ्यांचं बोलणं तुम्ही ऐका. यातनं बऱ्याच गोष्टी क्लिअर होत जातील. मागच्या वर्षी जी ही मीटिंग घेतली होती आम्ही, त्यानंतर अनेक पालकांनी आम्हाला सांगितलं की सर बरं झालं ही मीटिंग घेतली, आम्हाला अनेक गोष्टी ज्या क्लिअर नव्हत्या त्या कळल्या. इव्हन विद्यार्थ्यांनी सुद्धा तसंच सांगितलं. सो माझं सजेशन आहे सगळ्यांना की तासभर सगळी कामं बाजूला ठेवा अँड फोकस ऑन टुडेज लेक्चर. सो मी यानंतरची सगळी सूत्र आनंद मोरे सरांच्या हातामध्ये देतो. सर, वेलकम. Thank you Kaustubh sir. Welcome to all the students and parents, and welcome to my team members also. Before I start with today's session, माझे जुने 3 स्टुडंट्स आहेत आलेले. 4 स्टुडंट येणार होते पण युगंधरचं ऑडिट चालू आहे, तर प्रॉब्ली ही मे जॉईन विद इन अ कपल ऑफ मिनिट्स और ही मे नॉट बी इन अ पोझिशन टू जॉईन. सिमरन, स्नेहा आणि संस्कृती माझे पहिल्या बॅचचे स्टुडंट्स आहेत. ॲम्बिशन मध्ये आपण जेव्हा सी एंटर चालू केलं 2 वर्षापूर्वी, आता आपली सेकंड बॅच चालू आहे. त्यांची आता एक्झाम तुमच्याबरोबर पोस्टपोन झाली आहे आणि ही पहिल्या बॅचचे स्टुडंट्स होते आणि हे दोन्ही ग्रुप क्लिअर झालेले स्टुडंट्स आहेत. यांच्याशिवाय आपले काही स्टुडंट्स आहेत ज्यांनी एक ग्रुप क्लिअर केलेला आहे, पण त्यांना आज मी बोलवलं नाही कारण आपला मीटिंगचा टाइम खूप वाढला असता. सो टू कीप द मीटिंग क्रिस्प आणि टू द पॉइंट, आय हॅव आस्क्ड दीज 3 स्टुडंट्स. तर बिफोर आय स्टार्ट विथ माय डिस्कशन, मी सिमरन, स्नेहा आणि संस्कृती त्यांना सांगतो की प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्स अबाउट हाऊ दी सीए इंटरमिडिएट स्टडीज वेअर टॅक्सिंग अँड ॲट द सेम टाइम हाऊ इट हेल्प यू टू प्लॅन प्रॉपरली विथ ॲम्बिशन्स अँड मोरे फॉर द पर्पज ऑफ सीए इंटर. Simran, I think I would like to start with you. Could you share your experience within a minute? Yes, sure. Thank you, sir. Basically, classes were always very supportive when it came to taxing studies and scheduling. I always believed की जे subjects आपले weak points आहेत त्याला आपण जास्ती टाइम द्यायला पाहिजे आणि स्ट्रेंथ्स जे आहेत त्यांना कमी टाइम द्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये सर नेहमीच खूप हेल्प करायचे. अँड देर वॉज ऑलवेज पर्सनल अटेन्शन आणि सगळे डाऊट्स आणि क्वेरीज वगैरे अगदी विदिन व्हेरी लेस टाइम सर नेहमी क्लिअर करायचे. अँड टॅक्स अँड त्या सब्जेक्टसाठी आम्हाला डायग्राम्स अँड फ्लो चार्ट्स प्रेझेंटेशन्स मधून वगैरे ते शिकवायचे, त्यामुळे त्याची खूप हेल्प झाली. देन प्लस कॉलेजचं आपल्याला एक वेगळं प्रेशर असतं एंटर करत असताना, बिकॉज सबमिशन्स वगैरे कॉन्स्टंटली ते काय काय मागत असतात. सो दोन्हीचं हँडल करायचं असतं. सर त्यामध्ये नेहमी हेल्प करतात आणि टायमिंग ॲडजस्ट करायला खूप हेल्प होते त्यांची. अँड ॲज फार एज एक्झाम इज कन्सर्न्ड इज ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह. आणि इवन राईट नाव या बॅचच्या एक्झाम्स भरपूर वेळा पोस्टपोन झाल्या, तेव्हा पण सर नेहमी त्यांचे मोटिवेशनल थॉट्स वगैरे पाठवत असतात व्हॉट्सअपवर टू कीप द स्टुडंट्स चिअर्ड अप, सो दॅट कोणाला असं डिप्रेशन नाही येणार, फ्रस्ट्रेशन नाही येणार अभ्यासामुळे. सो इन ऑल एस्पेक्ट्स ही इज व्हेरी सपोर्टिव्ह अँड हिज मेथड्स आर एक्सलंट इन प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स. ही टेक्स मेनी सम्स, सो everything is covered and literally all sums when we see them आपल्याला हे केलेलं आहे असंच वाटायला लागतं after it is covered in the class. So yeah, that's all I would like to say. He was very helpful in all the subjects. Yeah. So that's all. Thank you, sir.
Thank you, Simran. Thank you so much for your kind words. Sneha, could you share your thoughts now? येस सर. सो बेसिकली जेव्हा ॲम्बिशन जॉईन केलेलं तेव्हा आम्हाला कौस्तुभ सर नेहमी सांगायचे की बिफोर गिव्हिंग फीज यू हॅव टू इन्व्हेस्ट युअर ट्रस्ट इन समबडी. सो याचा विचार कधीच केला नव्हता की पोर्शन कम्प्लीट होईल का, आम्ही पास होऊ का. सर हॅज ऑलवेज बीन मोटिवेशनल आणि इट इज लाईक यू जस्ट गो विथ द फ्लो. ते जसे शिकवतात तुम्ही त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. ते तुम्हाला एव्हरीडे कसा अभ्यास करायचा त्याच्यापासून सुरू करतात. इनफॅक्ट इवन फॉर थिओरी सब्जेक्ट्स ही हॅज गिवन अस पॉईंट टू पॉईंट की एवढा अभ्यास इतना इम्पॉर्टंट येणार आहे, हे गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, थोडासा त्यावर लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी इट इज लाईक यू जस्ट follow his instructions and you are through. You don't have to put in your brains की याला अभ्यास कसा करू, त्याला अभ्यास. ते जे मेथोडॉलॉजी समजवतात, इवन हिज फ्लो चार्ट्स आर सो इझी टू अंडरस्टँड की तुम्हाला असं एक्स्ट्रा मेहनत करावी लागत नाही. ऑफकोर्स सेल्फ स्टडीला देर इज नो सबस्टिट्यूट, बट if you just go according to his instructions you will always feel motivated and guided. Even आत्ता पण जे पोस्टपोन झालेले अटेम्प्ट्स आहेत त्यात पण सर असे एक्सेप्टेड की त्या लोकांना खूप फ्रस्ट्रेशन आलंय. त्यांचं ऑलमोस्ट 1 year पासून ते एक्झामसाठी थांबलेत आणि त्यांचा अटेम्प्ट पोस्टपोनच होत आहे. बट इवन दिस इज नॉट इन समबडीज हँड्स. ते काही करू शकत नाही. बट द वे सर इज कीपिंग दॅम मोटिवेटेड, इट इज लाईक समथिंग टू पॉन्डर अपॉन. आणि सर असं क्लासमध्ये असं एन्व्हायरमेंटच खूप छान असतं, असं एकदम लाईव्हली, आणि तुम्ही कुठलेही एकदम सिरियस डाऊट्स विचारू शकतात सरांना. सर नेवर म्हणजे वी डोंट इवन रिमेंबर की सर आम्हाला कधी ओरडले होते की नाही. म्हणजे या सो यू जस्ट हॅव टू लिसन टू हिम. आणि सर इज व्हेरी कोऑपरेटिव्ह प्रोव्हायडेड यू स्टडी. नाहीतर इट इज सी आणि आपण म्हणजे वी कॅन जस्ट गेट थ्रू असं बीकॉम सारखं. बट सर जसं सांगतात ना ते बेस्ट. आणि 1 person टीचिंग ऑल द सब्जेक्ट्स, ही कीप्स इट कनेक्टेड. आणि फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप कसं लिंक करतात. आणि दिस इज इम्पॉर्टंट की जेव्हा सर सांगता की गो फॉर बोथ द ग्रुप्स आणि ट्राय गिव्हिंग बोथ द ग्रुप्स इन 1 attempt, इट इज रिअली हेल्पफुल. त्यांचे टिप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ही हॅज अन एक्सपिरियन्स ऑफ 18 years, सो विच इज व्हेरी होल्ड्स त्यांचे सजेशन्स ऐका. असं तुमचं डोकं थोडं बाजूला ठेवून त्यांचं सजेशन ऐका आणि मग इट इज व्हेरी इझी टू गेट थ्रू इट. आणि नंतर मग काय मज्जाच आहे. स्नेहा, तुला जरी आठवत नसलं तरी तुला आणि संस्कृतीला मी एकदा ओरडलो होतो, मला आठवतं. पण दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट यू आर व्हेरी गुड स्टुडंट्स थ्रू द इयर. Yes, that's true. So thank you, Sneha, for your opinion. Sanskriti, could you share your thoughts, beta? Yes, sir. But like first thing is आपण क्लास आधी सुरू करतो सगळ्यांपेक्षा. लाईक आम्हाला पण हे होतं की सुट्ट्या आपल्याला कमी मिळणार आहेत वगैरे हे राहतं नेहमी. बट दॅट वॉज द बेस्ट थिंग दॅट कुड एव्हर हॅपन. कारण नंतर रोज 12 तास 14 तास क्लास करण्यापेक्षा दॅट इज बेटर की लाईक यू हॅव लिमिटेड आवर्स, की तुम्हाला एटलीस्ट यू गेट टाइम फॉर युअर ओन सेल्फ, की काहीतरी तुम्ही करू तरी शकता. नाहीतर इवन ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही कितीही शिकवा आपल्याला समजतच नाही. सो दॅट वॉज द बेस्ट थिंग एव्हर हॅपन. आणि नंतर यू आर द ओनली सर हू टॉट अस. सो लाईक आम्ही जे कनेक्ट झालं तुमच्यासोबत, that I don't think it is possible ki like every subject you have different sir and you can connect it that properly. परत मी कॉलेजला पण जायचे त्यामुळे इट वॉज कन्व्हिनियंट फॉर मी की तुम्ही क्लासेसचं टायमिंग ऍडजस्ट केलेलं होतं. सो लाईक मला दोन्ही अटेंड करता आले आणि आय कुड इक्वली पे अटेन्शन टू बोथ ऑफ द थिंग्स. परत लाईक आमच्या अटेम्प्टला तुम्ही सगळे एक्झाम असतील कधीही असेल हेल्प लागली तर तुम्ही नेहमी हेल्प करत होता. लाईक व्हॉट एव्हर डाऊट इट मस्ट बी. आणि आम्ही नेहमी सिली डाऊट्स विचारणारच होतो की टिल वी गेट सॅटिस्फाईड विथ दिस थिंग, की आम्ही तिथे असायचो पुढे काही होत ते लाईक ते झालंच पाहिजे. लाईक आय वॉन्टेड इट टू बी इन अ पर्टिक्युलर वे. तर मग ते सर का कसं असलं पाहिजे हे अगदी नीट समजायचे. सो इट वॉज टू बी सॅटिस्फाईंग की नाही आता ठीक आहे हा डाऊट इज लाईक कम्प्लिटली क्लिअर्ड. आणि the tax notes and all the PDFs you have given that are like very useful for me. की मला टॅक्स खूप काही आवडत नव्हतं पण like now when I have to like actually use it
still refer those PDFs ki nahi हे कसं करायचंय, and then I do it accordingly. So that is like very good. So and it was very friendly, you know, like limited number of students is very good. कि तुम्हाला personally attention देता येतं, you can solve each and every doubt, whichever it is, like you don't need to feel shy and anything. आणि like 600 students you study, तुम्ही असंच टाइमपास केला तरी you know की कुणी काही बनणारच नाहीये. But here it is like you need to pay attention because you know that he is looking at you and he is going to understand when you're not paying attention to it. So it is must ki like you listen because it's going to helpful for you. So that is good thing. Yeah. So like, thank you, sir. Yeah. All the success goes to you and Kaustubh, sir. Yeah, that's good. Thank you, Sanskruti. Now all three of you are preparing for your CA final, doing your articleship nicely. So my best wishes for that. And CA final साठी मी तुम्हाला separately contact करतो आहे. So we'll be working on it separately. Okay. So thank you very much that you came in the morning. Although it was a Sunday holiday for you after your hectic online articleship, still you came. So that's a good thing. Thank you again. तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं तर तुम्ही थांबा, आता मी बाकीचं सेशन पुढे कंटिन्यू करतो. ओके, सो थँक यू ऑल. थँक यू गर्ल्स. Yeah. Thank you, sir. These are my ex-students from the first batch, which we started at Pune 1 year back. Second batch च्या मुलांची अजून एक्झाम व्हायची बाकी आहे, त्यामुळे मी त्यांना आज काही बोलू शकलो नाही. आणि आय वॉन्ट देम टू प्रिपेअर प्रॉपरली फॉर द एक्झाम, सो दे आर नॉट देअर. नाउ व्हॉट इज द बेसिक आयडिया? संस्कृती आता बोलताना म्हणाले की आपण लवकर क्लास चालू करतो आणि 6 तास क्लास घेतो. आणि म्हणजे नक्की काय होतं, लवकर क्लास चालू होणं म्हणजे काय, ते आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं आहे. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल टेल यू हाऊ CA इंटर स्टडीज आर, or after CA foundation what is going to happen with you. Okay, so this is my presentation, Ambitions plus More, that is introduction to CA intermediate course. Let me share the screen first. Just a moment. Yes, so Ambitions plus More, that is introduction to CA intermediate course. Now this presentation is divided by me into 3 sections. The first part is what is that which we are going to talk today. Second, why we are going to do a particular method, or why we are going to follow a particular method in studies of CA intermediate or rest of the CA course. And third one is how are we going to complete the immediate steps after CA foundation. So 3 parts are there. What is there after CA foundation, why we will have to plan in a particular manner, and how are we going to execute those plans. That is what is basic thing which I want to discuss today. Okay, so let me start with what first. What after CAFC? तुमची एक्झाम आता डिसेंबर मध्ये आहे आणि साधारणपणे इन्स्टिट्यूटचा रूल असतो की फाउंडेशनची एक्झाम झाल्यानंतर 45 दिवसामध्ये रिझल्ट लागला पाहिजे. तो समवेअर अराउंड January end, probably you will have your CA foundation result. So when you are going to clear your CA foundation, obviously we are going to have a small celebration, and then the next part immediately will happen, that is registration for CA intermediate course. Now a student of CA foundation is not automatically considered as a student of CA intermediate. It is necessary for you to separately register for the purpose of CA intermediate course. CA foundationचं registration automatically पुढे carry forward होत नाही, तुम्हाला त्यासाठी सेपरेटली रजिस्ट्रेशन परत करायला लागतं. सो देर इज अ सेकंड रजिस्ट्रेशन. फर्स्ट वन यू हॅव ऑलरेडी डन फॉर CA फाउंडेशन, दॅट इज गोइंग टू गेट ओव्हर वन्स युअर CA फाउंडेशन रिझल्ट्स आर पॉझिटिव्ह. देन यू आर गोइंग टू गो फॉर सेकंड रजिस्ट्रेशन, दॅट इज CA इंटरमिजिएट कोर्स. आता पुढे सगळ्या डिस्कशन मध्ये मी बऱ्याच ठिकाणी शॉर्ट फॉर्म वापरला आहे, इंटरमिजिएटच्या ऐवजी मी इंटर शब्द वापरत राहीन. सो इंटर म्हणजे इंटरमिजिएट. द नेक्स्ट वन इज as per expectation of CA Institute, you'll have to complete minimum 8 months of intermediate studies. That is CA Inter चे तुम्हाला कमीत कमी 8 महिने अभ्यास करायला लागतो, so that you can give your first attempt of CA Inter. I repeat, रजिस्ट्रेशन झाल्यापासून एक्झामच्या दिवसापर्यंत तुम्हाला मध्ये कमीत कमी 8 महिन्याचा पिरियड असला पाहिजे, अशी इन्स्टिट्यूटची रिक्वायरमेंट आहे. फाउंडेशनचा रिझल्ट लागल्यानंतर इंटरमिजिएट साठी रजिस्ट्रेशन केल्यापासून
इंटरमिजिएटच्या एक्झामच्या डेटमध्ये कमीत कमी 8 महिन्याचा वेळ असला पाहिजे. दॅट इज एक्सपेक्टेशन ऑफ सी इन्स्टिट्यूट. देन यू कॅन गो फॉर सी इंटरमिजिएट एक्झामिनेशन. सो इन्स्टिट्यूट म्हणते की 8 महिन्यामध्ये इंटरचा अभ्यास करा. त्या 8 महिन्यानंतर मग यू हॅव टू अगेन रजिस्टर. बट नाव यू आर नॉट रजिस्टरिंग फॉर अ कोर्स, बट यू आर रजिस्टरिंग फॉर द एक्झामिनेशन. जसं तुम्ही आता सीए फाउंडेशनसाठी रजिस्ट्रेशन आधी केलं होतं. जस्ट अ मोमेंट, प्रॉब्ली somebody has asked for an entry. Yeah. Welcome Parth. We are already with the discussion. Registration for examination is separate आणि registration for course is separate. तर अभ्यासाचे 8 महिने संपल्यानंतर मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर एक्झामिनेशन. त्या रजिस्ट्रेशन नंतर मग तुम्हाला एक्झामिनेशनचं हॉल तिकीट मिळतं, ऍडमिट कार्ड मिळतं आणि देन यू कॅन गो फॉर सी इंटरमिजिएट एक्झामिनेशन. इंटरमिजिएट साठी रजिस्ट्रेशन केलं याचा अर्थ ऑटोमॅटिकली एक्झाम देता येणार आहे असं अजिबात होत नाही. ज्याप्रमाणे फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन वेगळं आणि फाउंडेशनच्या एक्झामिनेशनचं रजिस्ट्रेशन वेगळं, त्याचप्रमाणे इंटरमिजिएटच्या कोर्सचं रजिस्ट्रेशन वेगळं आणि इंटरमिजिएटच्या एक्झामचं रजिस्ट्रेशन वेगळं. ओके. देन यू विल हॅव टू कम्प्लीट, एकदा तुमचं इंटरमिजिएट क्लिअर झालं की मग यू विल हॅव टू कम्प्लीट 4 weeks ऑफ ICITSS. आता ही जी गोष्ट आहे, कम्प्लीट 4 weeks ऑफ ICITSS, ही इंटरमिजिएटची एक्झाम दिल्यानंतर करता येते. आय रिपीट, इंटरमिजिएटची एक्झाम क्लिअर केल्यावरती म्हटलेलं नाहीये इन्स्टिट्यूटनी. रूल्स प्रमाणे इंटरमिजिएटची एक्झाम दिली की मग तुम्ही ICITSS चा कोर्स करू शकता. ICITSS म्हणजे काय? पहिली गोष्ट, हा कोर्स आपल्याला फाउंडेशन कोर्स नंतर करायचा नाहीये. फाउंडेशन कोर्स क्लिअर झाल्यानंतर इंटरमिजिएटचं रजिस्ट्रेशन, इंटरमिजिएटचा अभ्यास, मग इंटरमिजिएटच्या एक्झामचं रजिस्ट्रेशन, मग इंटरमिजिएटची एक्झाम, ते झाल्यानंतर रिझल्ट लागायच्या आधी पण तुम्ही हे करू शकता. सो दिस इज नॉट आफ्टर CFC बट आफ्टर CA एक्झामिनेशन. हा कोर्स कसला आहे? इंटिग्रेटेड कोर्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सॉफ्ट स्किल्स. सो वी कॉल इट एज ICS. दोन्ही जे पार्ट आहेत ते 15-15 दिवसाचे पार्ट आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तुम्हाला 15 दिवस शिकायला लागतं आणि सॉफ्ट स्किल्स तुम्हाला 15 दिवस शिकायला लागतं. ऑन अन ॲव्हरेज मिनिमम 6 hours पर डे असं तुम्हाला काम करायला लागतं. म्हणजे 90 तास फॉर द पर्पज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि 90 तास फॉर द पर्पज ऑफ सॉफ्ट स्किल्स. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय येणार आहे? ई लर्निंग म्हणजे काय? वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, ऍक्सेस, कम्प्युटर एडेड अकाउंटिंग टेक्निक्स आणि अकाउंटिंग पॅकेजेस कुठले कुठले, टॅली म्हणजे काय, क्विक बुक्स म्हणजे काय, किंवा आता जोहो अकाउंटिंग म्हणून वेगळं पॅकेज आहे. सो डिफरंट पॅकेजेस ऑफ अकाउंटिंग that will be taught to you in those 90 hours or those 15 days in the first part, that is IT related course. Second part is SS. त्याच्यासाठी तुम्हाला मग सी इन्स्टिट्यूट म्हणजे काय, मग आपले प्रोफेशनल तुमच्या क्वालिटीज कशा डेव्हलप करायच्या, कम्युनिकेशन कसं डेव्हलप करायचं, हाऊ टू प्रेझेंट, हाऊ टू निगोशिएट, अँड ऑफिस प्रोसिजर्स कशा असतात, CH ऑफिसमध्ये, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट कसं असतं. सो प्रॅक्टिकल लाईफच्या एक्सपिरियन्स तुम्हाला देत असतात त्याच्यामध्ये. दिस कोर्स इज नॉट कंडक्टेड बाय Ambitions and More. This course is not conducted by any coaching class in Pune. This course is conducted by CA Institute only. All over India, this course is conducted by CA Institute. No coaching class can conduct this course. त्यामुळे तुम्ही इंटरमिजिएटची एक्झाम दिलीत की त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती जायला लागतं. ऑन द वेबसाईट यू आर टू रजिस्टर फॉर दिस पर्टिक्युलर कोर्स. आपल्या पुण्यामध्ये मला वाटतं बिबेवाडीमध्ये हा कोर्स कंडक्ट केला जातो. बिबेवाडी इन्स्टिट्यूटचं जे ऑफिस आहे तिकडे कंडक्ट केलं जातं. बाकी कुठे कंडक्ट केलं जात नाही. त्यांची एक छोटी रूम असते. एका बॅचमध्ये किती मुलं घेणार त्यांचं फिक्स असतं. सो ती बॅच पटापट भरत असते. एक बॅच 15 days + 15 days म्हणजे 30 days, म्हणजे एक बॅच भरली की पुढची बॅच 1 महिन्यानंतर चालू होत असते. सो विल फाइंड दॅट अख्ख्या पुण्यामध्ये जेवढी मुलं रजिस्ट्रेशन करत असतात ती सगळी मुलं इंटरमिजिएटची एक्झाम झाल्यानंतर लगेचच्या कोर्सला रजिस्ट्रेशन संपली, मग आता परत 1 महिना थांबा, दुसरी बॅच संपली, आता परत 1 महिना थांबा, अशा प्रकारे तुम्हाला ते रजिस्ट्रेशनची सिस्टीम चालते. दिस कोर्स कॅनॉट बी कंडक्टेड बाय एनीबडी अदर दॅन CA इन्स्टिट्यूट. ह्याची जी फी मी वरती लिहून दिली आहे 6,500 आणि 7,000, ही फी इन्स्टिट्यूटला द्यायची असते. सो दिस कोर्स इज ऑलमोस्ट फॉर 4 weeks. टोटल फीस 13,500. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल असतं आणि मग तुम्ही 6 तास तिकडे थांबणार असतात. त्यामुळे मग तुम्हाला तिकडे ते लंच वगैरे पण प्रोव्हाइड करतात, रिफ्रेशमेंट प्रोव्हाइड करतात. आणि दिस इज आफ्टर इंटरमिजिएट एक्झाम. बी क्लिअर अबाउट इट, नॉट इंटरमिजिएट रिझल्ट. आणि दिस कोर्स इज मॅन्डेटरी बिफोर स्टार्टिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सर माझी इंटरमिजिएटची एक्झाम देऊन झाली, इंटरमिजिएटचा रिझल्ट पण लागला, आता मी लगेच माझं आर्टिकलशिप चालू करतो किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंग चालू करतो, तर इन्स्टिट्यूट म्हणेल सॉरी, यू कॅनॉट डू दॅट प्रॅक्टिकल ट्रेनिंग अनलेस यू हॅव कम्प्लिटेड ICITSS. इंटरमिजिएट क्लिअर असला
आणि ICITSS क्लिअर नसला तर इन दॅट केस तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग चालू करता येत नाही. तर आपल्याला आता काय करायचंय, डिसेंबरमध्ये फाउंडेशनची एक्झाम, त्यानंतर इंटरची एक्झाम, त्यानंतर लगेच ICITSS आणि मग पुढे आर्टिकलशिप चालू होणार आहे. सो डायरेक्ट आर्टिकलशिप सिस्टीम मध्ये कुठेही नाही. ICITSS क्लिअर करणं आवश्यक आहे. ओके, सो आय एम रिपीटिंग अगेन, CFC क्लिअर, मग रजिस्टर फॉर CA इंटरमिजिएट, 8 महिने अभ्यास, मग रजिस्टर फॉर एक्झामिनेशन. आफ्टर द एक्झाम immediately go on registering for ICITSS, get the earliest batch so that before your intermediate results are declared, you are clear with ICITSS, and once your intermediate results are declared, you are in a position to go for your articleship immediately. नाहीतर मग इंटरमिजिएटच्या रिझल्ट नंतर आर्टिकलशिप चालू करायच्या मध्ये भरपूर गॅप होत जाते, and then you will find that your friends are already going ahead, you are not in a position to go ahead, so that difficulty should not come. Okay, next part is clear any one or both the groups of inter. हे पण महत्वाचं आहे की फक्त ICITSS पटकन पूर्ण करून टाकलं आणि इंटरमिजिएट मध्ये समजा का क्लिअर झाला नाही तर आर्टिकलशिप चालू करता येत नाही. मग ICITSS तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, क्लिअरन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे राहतं, पण इंटरमिजिएट क्लिअर करायला लागतंय कंपल्सरी. इंटरमिजिएटचे दोन्ही ग्रुप क्लिअर करण्याची आवश्यकता नाहीये. एनी वन ऑफ बोथ द ग्रुप्स त्यांनी सांगितलेलं आहे. आधी असं पण रिक्वायरमेंट होती की फर्स्ट ग्रुप क्लिअर झाला पाहिजे. आता इन्स्टिट्यूट असं काही सांगत नाहीये. एनी वन ऑफ बोथ द ग्रुप्स यू हॅव टू क्लिअर बिफोर स्टार्टिंग युअर आर्टिकलशिप. देन रजिस्टर फॉर 3 years ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग. प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण इन्स्टिट्यूटच्या शब्दांमध्ये म्हणतो, कॉमन लँग्वेज मध्ये त्याला आर्टिकलशिप म्हणतात. ओके, सो ही 3 वर्षाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे. व्हॉट इज प्रॅक्टिकल ट्रेनिंग? This is again not after CA foundation, this is after CA intermediate sir result. Please be careful. ICITSS after CA intermediate exam आणि just a minute. Yes. इलेक्ट्रिसिटीचा आहे का प्रॉब्लेम? येस, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. माझ्याकडे लाईट गेली इकडे मध्ये, सो नेटवर्क कनेक्शन जरा लॉस झालं होतं. लेट मी प्रेझेंट माय स्क्रीन अगेन. ओके, वी आर ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग. प्रॅक्टिकल ट्रेनिंग इंटरमिजिएटच्या रिझल्ट नंतर आहे आणि ICITSS इंटरमिजिएटच्या एक्झामच्या नंतर आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला 3 वर्षात करायचं असतं, 35 तास पर वीक, 35 hours per week. It can be started only upon clearing any one or both the groups of CA intermediate after completing ICITSS. It should be done with a practicing chartered accountant. Depending upon the city of practical training, stipend ranges from ₹1,000 to ₹3,000 per month. जास्त पण असू शकतो. If you are going for bigger firms, then obviously stipend will be higher. Stipend जास्त असतो पण obviously काम पण जास्त असतं. Okay. Option to join industrial training is available in last 9 to 12 months of practical training. Normally practical training CA ऑफिस मध्ये करायचं असतं. समजा जर का तुम्हाला पुढे स्वतःची प्रॅक्टिस करायची नाहीये, तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, वर्क्स याचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. सो इन द लास्ट 9 to 12 months of your articleship, instead of continuing with your chartered accountant's office, you may decide to join any company. Okay, again as an article assistant, and then you are going to study for the same. Okay, or then you are going to get the training for the same. If both the groups of intermediate are clear before starting practical training, then one can immediately enroll for final while undergoing practical training. म्हणजे ICITSS क्लिअर झालं होतं आणि इंटरमिजिएटचे पण दोन्ही ग्रुप क्लिअर झाले असतील तर प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेता घेता तुम्ही आरामात CA फायनलसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे पुढचे 3 वर्ष तुमच्या हातामध्ये फक्त 2च काम असतील,
एक रोज आर्टिकलशिपला जायचं आहे आणि दुसरा सीए फायनलचा अभ्यास करायचा आहे. ओके, सो यू विल हॅव सफिशियंट टाइम फॉर स्टडिंग युअर सीए फायनल. समजा का एकच ग्रुप क्लिअर झाला असेल, दुसरा ग्रुप क्लिअर व्हायचा बाकी असेल, तर unless you clear the second group or the group which is pending, you cannot register for CA final. आर्टिकलशिप चालू राहते, तुम्हाला बरोबर इंटरमिडिएटचा अभ्यास कंटिन्यू करायला लागतो. तो जो ग्रुप तुमचा पेंडिंग असेल तो क्लिअर करायला लागतो आणि तो क्लिअर झाला की मग तुम्ही फायनलसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. If any one of the group of entry is pending before starting practical training, then one must clear the same before enrolling for final. So these are the rules or these are the points to be kept in mind when it comes to practical training. Okay. So we have completed up to practical training. The next one is if both the groups of intermediate are clear, register for final course. Complete 4 weeks of AICITSS. एक नवीन गोष्ट परत येणार तुमची. एकदा ICITSS पूर्ण केल्यावरती तुम्हाला नंतर परत एकदा AIC म्हणजे ऍडव्हान्स्ड इंटिग्रेटेड कोर्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्ट स्किल्स असं परत करायला लागतो. तो 2 वर्ष झाल्यानंतर असतो. म्हणजे आर्टिकलशिपची 2 वर्ष संपली की त्यानंतर तुम्हाला तो कोर्स करायला लागतो. Then register and appear for final exam in last 6 months of practical training. तुमचे शेवटचे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे 6 महिने उरलेले असतात तेव्हा तुम्हाला फायनलची एक्झाम देता येते. सो यू आर हॅव्हिंग ऑलमोस्ट लाईक 2.5 years, 2.5 वर्ष तुमच्या हातामध्ये असतात फॉर द पर्पज ऑफ स्टडिंग फॉर सीए फायनल. ओके, देन कम्प्लीट 3 years ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग. शेवटचे 6 महिने बाकी होते ते पण पूर्ण करून टाका आणि देन क्लिअर बोथ द ग्रुप्स ऑफ सीए फायनल, बिकम अ मेंबर ऑफ ICAI. मग तुम्हाला सीए फायनलचे ग्रुप क्लिअर झाले की सीए इन्स्टिट्यूटचा मेंबर बनता येते. सो आता तुम्ही फर्स्ट स्टेजला आहात, सीए फाउंडेशनची एक्झाम द्यायची बाकी आहे आणि असं आपलं पुढे जवळपास 3.5-4 वर्षामध्ये आपला हा पूर्ण कोर्स पुढे होणार आहे. सो दिस इज हाऊ द आपला हा घाट रस्ता आहे म्हणून मी मुद्दामून त्याला घाटासारखं डिझाईन केलेलं आहे. सो इट विल बी इझी फॉर टू अंडरस्टँड हाऊ द थिंग्स वर्क. पण या घाटाची स्पेशालिटी काय आहे, इंटरमिडिएट साठी 9 months आफ्टर सीए फाउंडेशन रिझल्ट नंतर साधारणपणे 2.5 years आफ्टर सीए एंटर रिझल्ट म्हणजे सीए एंटर नंतर तुम्हाला 2.5 वर्ष मिळतात. सो फायनल साठी तुम्हाला 2.5 वर्ष आहेत आणि लक्षात ठेवा एंटर साठी तुम्हाला फक्त 9 महिने आहेत. ओके, सो दॅट इज द डिफरन्स वाय इंटरमिडिएट इज इन माय ओपिनियन मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ एंटायर सीए करियर. विल कन्सिडर द रेस्ट पार्ट इन द नेक्स्ट स्लाइड. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, सीए फाउंडेशनची एक्झाम द्या आणि ती झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचंय आफ्टर सीए फाउंडेशन रिझल्ट. तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. Registration is again online only. You'll have to go to ICAI.org. Excuse me. Log into self-service portal. Go to student SSP portal. Click on student cycle option on the left side. Click on intermediate through PE1 or CPT or CA foundation. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्री होत्या. आता तर तुम्ही सगळे सीए फाउंडेशनचे आहात, तर तुमच्यासाठी सीए फाउंडेशन असणार. पर्सनल डिटेल्स तुमचे ऑटो पॉप्युलेट होतील फ्रॉम सीए फाउंडेशन रजिस्ट्रेशन. दे विल बी ऑटोमॅटिकली पिक्ड अप into your form. Fill qualification details and ensure that self-attested scanned copy of qualification details are uploaded for 10th as well as for 12th. आणि मग तुमचं इन्स्ट्रक्शन ऑब्व्हियसली इंग्लिशमध्ये ठेवा, हिंदीमध्ये कन्सिडर करू नका. जॉईन द कोर्स फॉर बोथ ग्रुप्स ऑफ सी इंटरमिडिएट एक्झाम. नाही सर, मला असं वाटतंय की मी एकच ग्रुप एक्झाम देणार आहे. तुम्ही एक्झाम किती ग्रुपची देणार आहात हे आपण नंतर ठरवूया. आधी रजिस्ट्रेशन करताना पूर्ण कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं असतं. Registration is always for the full course. So please join for both the groups of CA intermediate exam after your CA foundation result is positive. Then you'll have to upload scanned copy of the photo and signature. Don't use image captured on mobile. You'll have to always use scanned copy. Either cyber cafe मध्ये जाऊन स्कॅनिंग वगैरे करून घेऊ शकता तुम्ही. जसं तुम्ही 10वीच्या रिझल्ट नंतर 11वीसाठी ऍडमिशन घेताना केलं त्याचप्रमाणे. Generate OTP. That OTP is generated on CA Institute website. OTP is sent to your registered mobile number. And verification link is sent to your registered email address. Validate your OTP, enter the CAPTCHA, registration application is submitted then successfully. साधारण फीस काय असते, सिंगल ग्रुपची फी 13,000 रुपये आहे आणि बोथ ग्रुपची फी 18,000 रुपये आहे. कदाचित थोडी पुढे मागे होऊ शकते, पण दिस इज द जनरल वे. पास्ट 2-3 years these are the amounts which are expected to be paid by the student. So सिंगल ग्रुप 13,000 आणि बोथ द ग्रुप्स 18,000. आपण सगळेजण बोथ द ग्रुप्स घेणार आहोत, त्यामुळे आपली फी 18,000 रुपये असणार आहे. ही सीए इन्स्टिट्यूटला भरायची फी आहे. ओके, लास्ट डेट फॉर रजिस्ट्रेशन तुम्हाला पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये सीए इंटरमिडिएटचा अटेम्प्ट द्यायचा आहे. मी परत सांगतो, पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये सीए इंटरचा आपल्याला अटेम्प्ट द्यायचा आहे. तर आपल्यासाठी लास्ट डेट फॉर रजिस्ट्रेशन 28 फेब्रुवारी असणार आहे. कदाचित हे कोविडमुळे इन्स्टिट्यूट ह्या डेटला थोडं पुढे शिफ्ट करू शकते, कारण की तुमचा सीए फाउंडेशनचा रिझल्टच लागायला जर का थोडा उशीर झाला तर इन दॅट केस इन्स्टिट्यूट मे हॅव टू पुश दिस डेट एक्स्ट्रा. मे हॅव टू,
पण आता तरी मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. जनरल आपण कन्सिडर करूया नेहमीचा रूल की 28 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबर एक्झामसाठीचं रजिस्ट्रेशन आधी करायला लागतंय. ज्या ज्या मुलांना पुढच्या वर्षी दॅट इज 2021 मध्ये सीएंटरची एक्झाम द्यायची आहे त्या मुलांना 28 फेब्रुवारी 2021च्या आधी सीएंटरसाठी रजिस्ट्रेशन करायला लागेल. ओके, सो दिस इज द डेट टू बी केप्ट इन माइंड. दिस इज अन इम्पॉर्टंट डेट फॉर अस. नेक्स्ट पार्ट कम्स इज व्हॉट आर द सब्जेक्ट्स ऑफ युअर इंटरमिजिएट. हे आपण इंटरमिजिएटला जेव्हा कोर्सला रजिस्ट्रेशन करू तेव्हा इन्स्टिट्यूट आपल्याला स्टडी मटेरियल देईल. तर त्या स्टडी मटेरियलमध्ये आपल्याला कुठले कुठले विषय आहेत ते आपल्याला बघायचे. फाउंडेशनसाठी तुम्हाला 4 विषय आहेत बेसिकली, काही ग्रुप वगैरे काही नाही. पण इंटरमिजिएटसाठी तुम्हाला 2 ग्रुप्स आहेत. जे सगळे विषय आहेत त्याला 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेला आहे, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. आता मी जे जे विषय लिहीन त्याच्यापुढे मी पी किंवा टी असे 2 शब्द वापरलेले असतील. टी फॉर प्रॅक्टिकल आणि टी फॉर थिअरी. तर तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या इंटरमिजिएटच्या अभ्यासामध्ये किती सब्जेक्ट थिअरीचे आहेत आणि किती सब्जेक्ट प्रॅक्टिकल पार्टमध्ये आहेत. ओके, सो अकाउंटिंग विल बी फॉर 100 मार्क्स. दॅट्स अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. आता अकाउंटिंग मध्ये थिअरी प्रश्न विचारतात का? विचारतात, पण वी कॅन कॉल इट एज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. कॉर्पोरेट अँड अदर लॉज हा 100 मार्काचा विषय आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक कंपनी लॉ 60 मार्काला आहे, दुसरा अदर लॉज तो 40 मार्काला आहे, थिअरी सब्जेक्ट आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग 100 मार्काला आहे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. टॅक्सेशन मध्ये इन्कम टॅक्स 60 मार्काला आहे, तो प्रॅक्टिकल कम थिअरी सब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट टॅक्सेस 40 मार्क्सला आहे, तो प्रॅक्टिकल कम थिअरी सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कोण कोण शिकवणार? लास्ट इयरच्या बॅचमध्ये ऑलमोस्ट ऑल सब्जेक्ट्स आर टॉट बाय मी. दिस इयरच्या बॅचमध्ये वी आर इंट्रोड्युसिंग सम ऑफ युअर प्रोफेसर्स हु आर ऑलरेडी नोन टू यू. सो अकाउंटिंग ग्रुप 1चा जो सब्जेक्ट आहे 100 मार्काचा, तो इट विल बी टॉट टू यू बाय अतुल सर. कॉर्पोरेट अँड अदर लॉज हा जो विषय आहे ग्रुप 1 मधला, दॅट विल बी टॉट टू यू बाय प्रसाद सर. यू आर ऑलरेडी अवेअर ऑफ अतुल सर अँड प्रसाद सर. तुम्ही त्यांचे स्टुडंट आहात आणि तुम्ही त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी शिकतात. ही विल बी टॉकिंग अबाउट दॅट सब्जेक्ट आफ्टर मी. सो अकाउंटिंग 100 मार्क्स अतुल सर, कॉर्पोरेट लॉ 100 मार्क्स प्रसाद सर, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग myself 100 मार्क्स, इन्कम टॅक्स 60 मार्क्स myself, indirect taxes just a minute, probably somebody has asked permission. Indirect taxes 40 marks will be taught by Vaibhav sir. So these are the subjects of group 1. आणि group 2 मध्ये advanced accounting हा practical subject आहे taught by me. Auditing and assurance myself and Vaibhav sir to some extent theory subject आहे. Enterprise information system and strategic management will be taught to you by Abhay sir. Both the subjects are theory subjects. Financial management and economics for finance will be taught by me. 60 marks for financial management and 40 marks for economics for finance. So this is how your subjects are. You can understand now how much weightage is given for practical subject and how much is for theory subjects. यातले बहुतेक सब्जेक्ट्स असे आहेत की ज्यांची नावं पण कदाचित तुम्हाला माहिती नसतील किंवा नावं माहिती असतील पण त्याच्या आतमध्ये कंटेंट्स काय आहेत ते तुम्हाला माहिती नसेल. सो दिस इज अ टोटली डिफरंट एरिया इन विच यू आर गोइंग टू एंटर. म्हटलं तर सीए फाउंडेशनचं नेक्स्ट स्टेप आहे, पण गेमची लेवल चेंज झालेली आहे. सीए फाउंडेशन गेम लेवल 1 आणि व्हेरी इझी लेवल. सीए इंटरमिजिएट इज द मोस्ट डिफिकल्ट लेवल. नेक्स्ट इज ऑल अबाउट एक्झाम डेट्स, एक्झाम फीज अँड पासिंग क्रायटेरिया. एक्झाम इज हेल्ड ट्वाइस अ इयर. जसं तुमची फाउंडेशनची एक्झाम वर्षाला 2दा असते तशी इंटरची एक्झाम पण वर्षाला 2दा असते. मे आणि नोव्हेंबरला असते. Minimum gap of 8 months must be there between the date of registration and first attempt for CA intermediate exam. To appear for November exam, one must be registered before 1st March of the same calendar year. That is 28th of February म्हणून मी त्याला last date म्हणतो. And to appear for May exam, one must be registered before 1st September. मग तुम्हाला कन्सिडर करायला लागेल 31st August is the last date for the May examination. आपण May exam देणार नाही आहोत, आपण November exam देणार आहोत. Exam form is online. Exam fees are to be paid online while submitting exam form. The fees may be varying from year to year. At present, एका ग्रुपची फी 1500 रुपये आहे आणि 2 ग्रुपची फी 2700 रुपये आहे फॉर बोथ द ग्रुप्स. पासिंग क्रायटेरिया इज 40% इन ईच सब्जेक्ट आणि 50% इन ऍग्रिगेट. कंपेन्सेटरी ऑफ इज पॉसिबल इफ वन अपियर्स फॉर बोथ द ग्रुप्स. दिस इज समथिंग विच इज इम्पॉर्टंट की ही ग्रुपची सिस्टीम आहे. एका ग्रुपमध्ये 4 विषय आहेत. प्रत्येक विषय 100 मार्काचा म्हणजे एक ग्रुप 400 मार्काचा झाला. प्रत्येक विषयात पास होण्यासाठी तुम्हाला एसएससी किंवा एचएससी प्रमाणे 35% मार्क चालणार नाहीत, तर तुम्हाला 40% मार्क लागतात.
समजा 4 विषयामध्ये एखाद्या मुलाला 40 मार्क मिळाले, तो 4ही विषयात पास झाला, त्याला 160 मार्क मिळाले, तर इन्स्टिट्यूट म्हणते सॉरी, भलेही तुम्ही विषयामध्ये पास झालेला असला तरी तुम्ही ग्रुपमध्ये पास झालेला नाही आहात. ग्रुपमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला सगळे विषयात मिळून कमीत कमी 50% मार्क लागतात, म्हणजे 200 मार्क लागतील. कारण 400 मार्काचा एक ग्रुप, त्याचे 50%, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 200 मार्क मिळवावे लागतील. इन अदर वर्ड्स, एखाद्या विषयात जर का तुम्हाला 40 मार्क मिळाले तर दुसऱ्या कुठल्या तरी विषयात तुम्हाला कमीत कमी 60 मार्क मिळवायला लागतात. सो ह्याच्यात 40, त्याच्यात 60, म्हणजे ऍव्हरेज झाला 50. परत थर्ड सब्जेक्टमध्ये 40, चौथ्या सब्जेक्टमध्ये 60, ऍव्हरेज झाला 50, म्हणजे टोटल ऍव्हरेज झाला 50. देन यू विल बी डिक्लेअर्ड ॲज पास. So only subject wise passing is not important. It is necessary to get group wise passing also. म्हणजे दोन्ही ग्रुपमध्ये तुम्हाला कमीत कमी 200 मार्क मिळाले पाहिजेत तर तुम्ही पास होतात. आता बौद्ध ग्रुप्सची स्पेशालिटी काय असते, मगाशी संस्कृती आणि स्नेहाने बोलताना सांगितलं होतं की दोन्ही ग्रुप्स सर द्यायला सांगतात. त्याचं कारण काय, हा 5वा पॉईंट आहे. कंपेन्सेटरी ऑफ इज पॉसिबल इफ वन अपियर्स फॉर बौद्ध ग्रुप्स. म्हणजे काय झालं, समजा एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांनी पहिला ग्रुप दिलेला आहे. पहिला ग्रुप जरा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाला किंवा मुलीला समजा 180 मार्क मिळाले, प्रत्येक विषयात 40, 45, 40, 45 असे काहीतरी मार्क मिळाले आणि त्याला 180 मार्क मिळाले त्याला किंवा तिला. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये सेकंड ग्रुप जो आहे तो कदाचित थोडा इझी वाटतो काय काय मुलांना. समजा त्याच्यामध्ये त्याला 220 मार्क मिळाले, इकडे 180, सब्जेक्ट वाईज पासिंग पूर्ण झालेलं आहे, पण ग्रुप वाईज पासिंग पूर्ण झालेलं नाहीये. तिकडे 220, तर तिकडे सब्जेक्ट वाईज पासिंग पण पूर्ण झालेलं आहे आणि ग्रुप वाईज पासिंग पण पूर्ण झालेलं आहे. तर इकडच्या 220 पैकी जे 20 एक्स्ट्रा आहेत त्याचं कॉम्पेन्सेशन तुम्हाला इकडे मिळतं. यू कॅन ऍड इट टू ग्रुप 1 आणि मग दोन्ही ग्रुप्स क्लिअर झाल्याचं तुम्हाला सांगता येतं. सो कंपेन्सेटरी ऑफ ही जी कन्सेप्ट आहे ही फक्त दोन्ही ग्रुप दिले तरच करता येते. सर मी आता फक्त एक ग्रुप देतो, त्याच्यामध्ये मला समजा 250 मिळाले आणि पुढच्या वेळेला सेकंड ग्रुप देतो, त्याच्यामध्ये समजा मला 160 मार्क मिळाले, तर मग मला 40 मार्क कमी पडत आहेत. मागच्या अटेम्प्ट मधले 50 मार्क एक्स्ट्रा मला इकडे ऍड करता येतील का? तसे ऍड करता येत नाहीत. दोन्ही ग्रुप एकत्र दिले तरच ऍड करता येतात, नाहीतर करता येत नाही. दॅट इज पॉईंट नंबर 5. कंपेन्सेटरी ऑफ इज पॉसिबल इफ वन अपियर्स फॉर बोथ द ग्रुप्स. ओके. लास्ट वन, इन केस ऑफ फेल्युअर इन एनी सब्जेक्ट along with 60% or more marks in any subject, exemption is granted in that subject for the next 3 following examinations. हा पण एक चांगला पॉईंट आहे, महत्वाचा पॉईंट आहे की समजा का एखाद्या मुलाला एखाद्या ग्रुपमध्ये एका विषयामध्ये 75 मार्क मिळाले आणि बाकीचे 3 विषय आहेत त्यामुळे त्याला 40 मार्क मिळाले, किंवा एखाद्या विषयात त्याला 60 मार्क मिळाले आणि बाकीच्या तिघांना त्याला 40 मार्क मिळाले, तर 40 त्रिक म्हणजे 120 झाले आणि प्लस 60 म्हणजे 180 झाले. म्हणजे त्या मुलाला ग्रुप क्लिअर करायला मिळालेलं नाहीये. पण इन्स्टिट्यूट म्हणते की सिन्स यू हॅव स्कोर्ड 60% ऑर मोर इन दॅट सब्जेक्ट, वन सब्जेक्ट, तो सब्जेक्ट तुम्हाला पुढच्या वेळेला परत द्यायची गरज नाहीये. 3 एक्झामसाठी तुम्हाला तो सब्जेक्ट परत द्यायची गरज नाही. सो यू कॅन गेट एन एक्झाम्पशन फ्रॉम दॅट सब्जेक्ट. म्हणजे सेकंड अटेम्प्टच्या वेळेला तुम्हाला मग 4 विषयांचा अभ्यास करायच्या ऐवजी 3 विषयांचा अभ्यास करायला लागतो. यू कॅन गेट एक्झाम्पशन इन 2 सब्जेक्ट्स ऑर इव्हन 3 सब्जेक्ट्स. पण ऍक्च्युअली स्पीकिंग 3 सब्जेक्ट एक्झाम्पशन होत नाही खरं तर तुमचं, कारण तुमचे टोटली ऑटोमॅटिकली पूर्ण होऊन जाते, 200च्या पुढे निघाल जाते. ओके. सो दिस इज हाऊ दी बेसिक आयडिया वर्क्स फॉर examination dates, exam fees and passing criteria. Okay, so this is all about your C intermediate exam. So let me compare. I'm at the end of my first section of the presentation की फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल मध्ये काय होतं. नंबर ऑफ सब्जेक्ट्स फाउंडेशनला 4 आहेत, इंटरमिडिएटला 8 विषय आहेत, फायनलला 7 विषय कंपल्सरी आहेत आणि 1 विषय तुम्हाला चूज करता येतो. सो तिकडे पण 8 विषय आहेत, पण 8 विषय सगळ्यांना सेम असल्याची गॅरंटी नाही. 8 पैकी 7 विषय सगळ्यांना सेम असतात आणि 1 विषय स्टुडंटच्या चॉईस प्रमाणे त्याला मिळतो. सो फाउंडेशन 4 सब्जेक्ट्स, इंटरमिडिएट 8 सब्जेक्ट्स आणि फायनल 7+1 सब्जेक्ट. त्याच्यापैकी किती सब्जेक्ट्स मुलांना आधीपासून माहिती असतात, तर फाउंडेशनला आय कॅन से ऑलमोस्ट 3.4 सब्जेक्ट्स आर नोन टू यू. फक्त लॉ तुम्हाला माहिती नसतो, 60 मार्काचा लॉ तुम्हाला नवीन असतं, पण बाकी इंग्लिश म्हणा, इको म्हणा, मॅथ्स म्हणा, अकाउंट्स म्हणा, दॅट इज ऑलरेडी नोन टू यू. इंटरमिडिएटला फक्त 2.5 सब्जेक्ट तुम्हाला माहिती असतात, 2.5 सब्जेक्ट्स. 8 पैकी 2.5 सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहेत, फक्त माहिती आहेत. खरं त्यातले कंटेंट्स कठीणच आहे, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण ऍटलीस्ट बाबा हा सब्जेक्ट काय तुम्हाला माहिती आहे. असे 2.5 विषय आहेत. इकॉनॉमिक्सचं नाव तुम्हाला माहिती आहे, लॉचं नाव तुम्हाला माहिती आहे आणि अकाउंटचं नाव तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामधलं एकही टॉपिक तुम्हाला माहिती नाही, ती गोष्ट सोडून द्या, पण ऍटलीस्ट नावं तरी माहिती आहेत. 5.5 विषयांची नावं पण माहिती नाहीयेत आणि त्याच्यामध्ये काय असेल ते पण माहिती नाहीये.
आणि फायनलला तुम्हाला 5 विषय माहिती असतात, 2 विषय तुम्हाला टोटली नवीन असतात. सो दिस इज हाऊ दी थिंग्स हॅपन. फाउंडेशनचा अभ्यास साधारणपणे तुम्ही 11वी नंतर चालू करू शकता, काही काही जण 12वी नंतर चालू करतात. इंटरमिडिएटचा अभ्यास सगळेजण सीए फाउंडेशनच्या रिझल्ट नंतर करतात. मग अशी संस्कृती हेच बोलली होती की सीए फाउंडेशनच्या रिझल्ट नंतर करतात, आपण तसं करत नाही. आणि फायनलचा अभ्यास सीए इंटरच्या रिझल्ट नंतर चालू केला जातो. सो ड्युरेशन फॉर स्टडीज बिफोर फर्स्ट अटेम्प्ट, फाउंडेशनला तुम्हाला 1.5 महिन्याचा वेळ मिळतो. दीड वर्षाचा वेळ मिळतो, 1.5 years. इंटरमिडिएटला तुम्हाला 9 महिन्याचा वेळ मिळतो, फक्त 9 months. आणि फायनलला तुम्हाला 2.5 वर्षाचा वेळ मिळतो. ओके. आणि लेवल ऑफ नॉलेज कशी आहे? फाउंडेशनला एलिमेंटरी नॉलेज आहे, इंटरमिडिएटला वर्किंग नॉलेज एक्सपेक्टेड आहे, आणि फायनलला एक्सपर्ट नॉलेज एक्सपेक्टेड आहे. सो नाव यू कॅन अंडरस्टँड, मी ते कॉलम असे का बनवलेले आहेत. फाउंडेशनची कम्फर्ट लेवल फॉर प्रिपरेशन इज रिलेटिव्हली इझी. इंटरमिडिएटची क्रॅम्ड आहे, फक्त 9 महिने, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर विषय शिकायचे आहेत, आणि ऑब्व्हियसली इट इज डिफिकल्ट कारण सगळे टॉपिक पण नवीन आहेत. आणि फायनल इट इज कम्फर्टेबल बिकॉज यू आर हॅव्हिंग 2.5 years फॉर द पर्पज ऑफ प्लॅनिंग अँड स्टडिंग प्रॉपर. सो आय वुड लाईक यू टू कॉन्सन्ट्रेट ऑन दिस पार्ट की 6 विषय किंवा सॉरी 0.6 विषयांसाठी 1.5 वर्ष नवीन विषयांसाठी, आणि 5.5 विषयांसाठी 9 महिने, आणि 2 नवीन विषयांसाठी 2.5 वर्ष, अशी सिच्युएशन आहे. सो यू कॅन अंडरस्टँड की इंटरमिडिएट मी का नेहमी म्हणतो की सीएच्या कोर्समध्ये सगळ्यात कठीण पार्ट कुठला, ते इंटरमिडिएट. फाउंडेशनला लोक आतमध्ये येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. इंटरमिडिएटला भरपूर लोक अडकतात, फायनलला पण कमी लोक अडकत जातात, कारण की फायनलला तुम्हाला प्लॅनिंग व्यवस्थित करता येतं, यू हॅव गॉट सफिशियंट टाइम टू स्टडी. इंटरमिडिएट मात्र खूप घाईघाईमध्ये होतं. ओके. सो दीज आर द पॉइंट्स विच आय वॉन्टेड यू टू अंडरस्टँड what will happen after CA foundation. Okay. So the next part obviously is. Hello sir. Yes. Sir, sorry to disturb, but I would like. Yes. Sir, can you go back to that slide where you were talking about the points? Which points? So that 6 points you have shown now, that one. ओके. मी काय करणार आहे माहिती आहे का, आपलं हे प्रेझेंटेशन पूर्ण झालं ना की नंतर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप मी क्रिएट केलेला आहे त्यामध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन तुम्हाला मी पीडीएफ कॉपी पाठवणार आहे. सो यू कॅन सी दॅट थिंग सेपरेटली. आय वॉन्ट टू कम्प्लीट द थिंग्स फर्स्ट, आणि नंतर शेवटी परत मी क्वेश्चन अँड आन्सर सेशन पण ठेवीन, सो दॅट इट कॅन बी कन्सिडर्ड. नंतर परत तुम्हाला डाऊट असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही विचारू शकता, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. ओके. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल गो विथ द फ्लो. ओके. Okay, sorry sir. Thank you. No problem. So the first part of the presentation is over now. That is what is going to happen after CA foundation. Second part is now why. Okay. So why study with ambitions and More Classes Commerce? That's a important question. Because we are having Super 60 batch. Now what is the meaning of Super 60? It means only 60 students per batch to ensure personal attention. Timing suitable to college. कारण आपण जनरली टायमिंग सकाळी 7 पासून ठेवत नाही, जे बाकीच्या पुण्याच्या क्लासेसची खासियत आहे की ते सकाळी 7 पासून ठेवतात. आपण सकाळी 7 पासून ठेवत नाही, आपण जनरली कॉलेजच्या नंतर टायमिंग कन्सिडर करतो. वीकली 1 हॉलिडे मी कंपल्सरी ठेवतो, की 7 दिवस मला न्यायला सांगत नाही, बिकॉज कौस्तुभ सरांचं आणि माझं त्याच्यावरती एकमत आहे की तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स व्यवस्थित मॅनेज करता आलं पाहिजे. इफ यू डोंट हॅव वर्क लाईफ बॅलन्स देन इट इज ऑब्वियस दॅट यू आर नॉट गोइंग टू बिकम अ गुड चार्टर्ड अकाउंटंट आणि यू आर नॉट गोइंग टू क्लिअर द एक्झाम ऑल्सो. सो आठवड्यात 1 दिवस तुम्हाला थोडा आराम करता आला पाहिजे, आणि मग देन विथ रिचार्ज माइंड you are going to start again with me to study. Okay. Next one is combination of online plus classroom lectures. मी संपूर्ण वर्ष ऑनलाईन घेणार नाहीये, आणि आता तरी मला माहिती नाही की मी संपूर्ण वर्ष क्लासरूम घेऊ शकतो का, कारण गव्हर्नमेंटकडनं आलेलं आहे की मार्च मध्ये किंवा जुलैमध्ये तुम्हाला वॅक्सिन मिळू शकतं, आणि परत तुमच्या कॉलेजच्या एक्झाम्स, कॉलेजचं टायमिंग प्रत्येकाचं वेगळं येऊ शकणार आता. सो वी विल बी हॅव्हिंग अ कॉम्बिनेशन ऑफ ऑनलाईन प्लस क्लासरूम लेक्चर्स, प्लस ऑल लेक्चर्स विल बी रेकॉर्डेड. whether they are in online manner or they are in classroom, they will be always recorded. So आपल्या क्लासची जी मुलं असतील त्यांना सगळ्यांना ती लेक्चर्स फ्री मध्ये मिळतील, जशी तुम्ही आता सीए फाउंडेशनची परत बघतात त्याप्रमाणे. सो यू आर गेटिंग फुल रिव्हिजन कम्प्लिटली फ्री, ऑल द सेम लेक्चर्स विच यू ऑलरेडी अटेंडेड. द लेक्चर विल बी स्टार्टिंग फ्रॉम 1st Jan and it will be ending around 31st of August. लवकर पण होऊ शकतं, पण वी आर कन्सिडरिंग 31st August फॉर द पर्पज ऑफ कम्प्लिशन ऑफ सिलेबस. त्याहून दुसरी गोष्ट, यू आर सपोज टू पे ओनली ऍडमिशन फीज नाव, आणि बॅलन्स इन 5 installments. वी आर ऑलरेडी एक्सेप्टिंग इट की बहुतेक पॅरेंट्सना डिफिकल्टी येऊ शकते. सो विल बी गोइंग फॉर 5 installments आफ्टर सीए फाउंडेशन रिझल्ट. ऍडमिशन फी आता असली तरी सुद्धा पुढच्या फीज ज्या आहेत त्या सीए फाउंडेशनच्या रिझल्ट नंतर भरायच्या आहेत, लगेच भरायच्या नाहीये. दिस इयर वी आर इंट्रोड्युसिंग समथिंग एक्स्ट्रा, दॅट इज कोविड डिस्काउंट आणि इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी. कारण की यावर्षी सगळ्याच पालकांना आणि मुलांना सगळ्यांनाच भरपूर प्रकारे डिफिकल्टी आलेल्या आहेत,
and economic difficulties also may be faced by some students and parents. So for that purpose, we are offering COVID discounts separately, and plus we are giving by default installment facility to all the students. Okay. Plus we are also offering scholarship discount based on your HSC percentage, or you can join with your friend, and in that case you can get a group discount. So these are the three different things: COVID discount, installment facility, scholarship discount, and group discount. These are the things which will be providing in Super 16. And weekly one holiday, timing suitable to college, small batch, so we are giving personal attention, and a recording of all the lectures for the purpose of revision. These are the salient features of our Super 60 batch. आपली team कुठली आहे? Myself, Professor Anand More, my brother Abhay More, वैभव देवधर सर, आणि प्रसाद सर आणि अतुल सर. यापैकी मला तुम्ही थोडंफार कदाचित ओळखतात इफ यू आर अटेंडिंग माय FY BCom लेक्चर्स ऑफ पिसमेल डिस्ट्रीब्युशन अँड सिंगल एंट्री. अभय सरांना तुम्ही ओळखत नाही आहात, वैभव सरांना तुम्ही ओळखत नाही आहात, अतुल सर आणि प्रसाद सर तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. आय नीड नॉट इंट्रोड्यूस बोथ ऑफ देम टू यू. आता आमच्या सगळ्यांची क्वालिफिकेशन मध्ये थोडी गडबड होते काही जणांची, की अभय सर MCA आहेत म्हणजे काय मास्टर ऑफ CA आहेत का? तसं नाहीये. MCA म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. सो ही विल बी टीचिंग यू IT, दॅट इज एंटरप्राइज इन्फॉर्मेशन सिस्टम. त्याच्यासाठी ही इज MCA. All of us are other chartered accountants. Now, before I go ahead, I'll just request the other professors to speak about their subject in a minute, and then we'll go ahead for the next part of the presentation. Abhay sir, तुम्ही please बोलाल का? सर माईक चालू करायचं तुमचं. अभय सर तुमचा माईक चालू नाही. अभय सर सुरू करायच्या आधी मी जस्ट एक पॉइंट सांगू इच्छितो सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना. 2 बॅचेस आपल्या ह्या चालू आहेत, म्हणजे 2 वर्ष हे चालू आहे इंटरमिजिएट. पण आत्तापर्यंत आणि आपलेच विद्यार्थी त्यांच्याकडे कंटिन्यू होतात. पण आत्तापर्यंत माझ्याकडं एक कणभरही कोणाचीही कंप्लेंट किंवा सर प्लीज तुम्ही त्यांना असं सांगता का, असं माझ्यापर्यंत आलेलं नाहीये. सो दिस इज इटसेल्फ इज अ सक्सेस. म्हणजे घाबरून की सर काय म्हणतील म्हणून आले नाहीत असं नाहीये. मी मुद्दाम जाऊन विचारतो, पण एकतर कंप्लेंटच नाहीये पहिलं, आणि जर त्यांना काही बोलायचंय तर डायरेक्टली त्यांच्याशीच ते बोलतात. म्हणजे ऍक्सेस असणं, अप्रोच असणं टीचर्सना, हे ह्या सगळ्या टीम बाबत घडतं. थँक्यू सर. आय थिंक अभय सरांकडे नेटवर्कचा काही इश्यू येतो की काय मला माहिती नाही. लेट मी जस्ट चेक. तोपर्यंत मग इन दॅट केस आय आस्क वैभव सर टू टॉक अबाउट हिज सब्जेक्ट. अभय सर आले की त्यांना परत मी परत सांगतो, नो प्रॉब्लेम. येस, हॅलो, आवाज येतोय? हो येस सर. येस, ओके. हॅलो एव्हरीवन, मी CA वैभव देवधर. क्लासची असोसिएट होऊन जस्ट माझी एकाच प्रिव्हियस जी आत्ताची इंटरची बॅच आहे त्याला मी GST शिकवलं होतं, बरोबर. सो त्याच्या आधी मी आता अर्थात मी GST मध्ये प्रॅक्टिस पण करतो स्वतः. त्याच्यानंतर मी CA फायनल, CA इंटर दोघांनाही ऑलरेडी बाकीच्या काही ठिकाणी GST शिकवलेलं आहे, बरोबर. आणि आता पहिलीच बॅच माझी या क्लास बरोबर झाली, पण इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. आणि ओव्हरऑल जे आपलं क्लासचं कल्चर आहे, विद्यार्थ्यांबरोबरचा जो संवाद म्हणा किंवा हे जे सगळं आहे, या गोष्टी खूप अमेझिंग आहेत. आणि त्याच्यामुळे एक छान रिलेशन निर्माण होतात शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये, आणि त्याच्यामुळे काय म्हणतात एक चांगल्या पद्धतीने आपण ते हे करू शकतो. आता इंटर लेवलला GST जो आपला आहे, म्हणजे एक टॅक्सेशनचा एक पेपर असतो 100 मार्काचा. त्याच्यामध्ये 60 मार्काला इन्कम टॅक्स आणि 40 मार्काला GST, बरोबर. सो त्यातला GSTचा जो पार्ट आहे तो आता या बॅचला मी घेणार आहे. ठीक आहे. येस, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. प्रसाद सर, तुम्ही जरा लॉ बद्दल सांगाल का मुलांना? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. येस, एम आय ऑडिबल? ऐकू येत आहे सगळ्यांना? येस सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, येस. सो व्हेरी गुड मॉर्निंग आणि वेलकम टू प्री-CA इंटर. आपण सगळेजण CA फाउंडेशनचा भरपूर अभ्यास करतोय. कारण मुलांच्या डाऊट्स मधनं किंवा लॅक ऑफ डाऊट्स मधनंही कळतंय की त्यांना चांगलं कळतंय आणि रोज अभ्यास करतायत, टेस्ट देतायत. सो इट इज गोइंग ऑन द राईट ट्रॅक. सो हा जो आपण राईट ट्रॅक आत्ता पकडलेला आहे तो ट्रॅक आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. आणि त्याच्यासाठीच मोरे सरांच्या गायडन्समध्ये, अत्रे सरांच्या गायडन्समध्ये आपण CA इंटर पण
त्याच प्रकारे सुरळीत, त्याच प्रकारे डिसिप्लिन आणि त्याच प्रकारे राईट ट्रॅकवर सुरू करणार आहोत. सो द सब्जेक्ट जो तुम्हाला मी फाउंडेशनला शिकवायचो दॅट वॉज बिझनेस लॉज, तर त्याच सब्जेक्टची नेक्स्ट लेवल. ओके, पूर्वी पण आपण बोललो होतो की लॉज हे तुम्हाला 3 वर्षी येतात, दॅट इज 3 लेवलला येतात. फाउंडेशनलाही लॉज असतात, इंटरमिजिएटला असतात आणि शिवाय फायनलला. सो जो इंटरमिजिएटचा जो लॉ आहे दॅट इज इंटू 2 पार्ट्स, 60 मार्क्स ऑफ कॉर्पोरेट लॉ म्हणजे कंपनीज ऍक्ट असणार आहे. सो थोडंफार आपण इंट्रोडक्शन टू कंपनीज ऍक्ट फाउंडेशनलाच बघितलंय, पण त्याच्या पुढचे जे पॉइंट्स आहेत आणि जास्त डीप मध्ये असणार आहे. सो इंटरमिजिएट मध्ये अख्खा कंपनीज ऍक्ट नाहीये, तर फक्त फ्यू सेक्शन्स. सो आपण म्हणू जो ओव्हरऑल कंपनी लॉ आहे त्यातलाच 1/3 पार्ट हा आपला इंटरमिजिएटला असतो आणि पुढचा जो पार्ट आहे तो फायनलला असतो. सो तो पार्ट 60 मार्क्स साठी आहे, दॅट इज कंपनी लॉ. आणि जे उरलेले 40 मार्क्स आहेत त्यात अदर लॉज म्हणलंय, तर अदर लॉज मध्ये पण सम पार्ट इज युअर एक्सटेन्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. आपण जो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट शिकलो तर लास्ट चॅप्टर ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट इज ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. पण त्याच्या पुढे देर आर सम स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स, याचा आपण उल्लेख केला होता क्लास चालू असताना, लाईक बेलमेंट कॉन्ट्रॅक्ट, आपण त्याबद्दल बोललो होतो. इंडेमनिटी हा शब्द आला होता आपल्या फाउंडेशनच्या अभ्यासामध्ये. सो या प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याला म्हणतात स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स, ते तुम्हाला आता इंटरमिजिएटला इंट्रोड्यूस केलेत. शिवाय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट आहे, विच अगेन ऑल ऑफ युअर युझिंग, यू इश्यू अ चेक, दॅट्स अ पार्ट ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट. आणि अशा प्रकारचे 40 मार्काला अदर लॉज आणि 60 मार्काला कॉर्पोरेट लॉ म्हणजे कंपनी लॉ असं ते डिवाइड केलेलं आहे. सो ज्या प्रकारे आपण फाउंडेशन मध्ये लॉ नवीन असताना आता लॉ आपला एकदम पक्का झालेला आहे आणि इंटरमिजिएट मध्ये लॉ माहिती पण आहे आपल्याला आता. सो ऑब्वियसली इंटरमिजिएट वी कॅन डू मच बेटर बिकॉज नाउ वी हॅव द बॅकग्राउंड ऑफ लॉ. ओके, वी हॅव द बॅकग्राउंड ऑफ हाऊ टू राईट द पेपर्स ऑफ लॉ. So that will be even much more interesting and much more fun. Okay, so I will see you all in the next level, intermediate. Yes, foundation तर भेटणारच आहे आपण, तर एक रिव्हिजन होईल, अजून टेस्ट होतील आपल्या, तर इथे तर भेटणारच आहोत, पण इंटरमिजिएटला आपण लवकरच भेटूया. येस, ओव्हर टू यू मोरे सर. थँक्यू सर. अतुल सर, could you please share your thoughts about the subject? Yes, good morning everyone. Is it audible? Yes sir. Yes, okay. Good morning, very good morning. So मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे अकाउंट्स आपल्याला माहितीच असतं. तर आपलं फाउंडेशनचे जे अकाउंट्स आहेत ते मेनली आपण जर बघतो टॉपिक्स की डेप्रिसिएशन, त्याच्यानंतर रेक्टिफिकेशन, BRS, त्याच्यानंतर कन्साइनमेंट, यातले बरेचसे जे टॉपिक्स असतात सिलेबसचे ते फारसे कंपनी लॉशी रिलेटेड नसतात किंवा ते अकाउंटिंग स्टँडर्डशी पण रिलेटेड नसतात. पण आता जर तुम्ही इंटरमिजिएटचं ग्रुप 1चं अकाउंटिंगचं सिलेबस जर बघितलं तर त्याच्यामध्ये कंपनीचे फायनल अकाउंट्सचं प्रिपरेशन, रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स ऑफ द कंपनी, रिडम्पशन ऑफ द प्रेफरन्स शेअर्स, इश्यू ऑफ बोनस शेअर्स, हे सगळे टॉपिक्स पण आहेत. आता आपण इश्यू ऑफ शेअर्स बघितलंय, पण इश्यू ऑफ बोनस शेअर्स अंडर कंपनीज ऍक्ट कसा होतो, सो थोडं आपल्याला कंपनी लॉ पण शिकायला लागतो. तुम्हाला वेगळा सब्जेक्ट आहेच कंपनी लॉ, त्यात तुम्ही शिकालच, पण अकाउंट्स मध्ये सुद्धा लीगल फ्रेमवर्क असताना अकाउंटिंग कसं करायचं, सो ते महत्वाचं असतं. त्यासाठी कन्सेप्च्युअल नॉलेज आवश्यक असतं. आणि दुसरं लीगल फ्रेमवर्क म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. आपल्या फाउंडेशनच्या क्लासमध्ये मी खूप वेळा तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंटिंग स्टँडर्ड्सचे रेफरन्स दिले होते. मी AS10 बद्दल सांगितलं होतं, AS26 बद्दल मी बऱ्याचदा बोललो आहे, बाकी पण AS बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आता ऍक्च्युअली AS आपल्या सिलेबसमध्ये असतील 1, 2, 3, 10, 11, 12, 13, 16, हे सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. काही AS तुमच्या ग्रुप 1च्या सिलेबसमध्ये आणि काही अकाउंटिंग स्टँडर्ड तुमच्या ग्रुप 2चं जे ऍडव्हान्स्ड अकाउंट आहे त्याच्यामध्ये आहे. आणि या AS वर प्रॅक्टिकल आणि थेअरी हे दोन्ही प्रश्न आपल्या एक्झामला विचारले जातात. सो अकाउंटिंग स्टँडर्ड समजून घेणं महत्वाचं असतं, कारण शेवटी कंपनी हॅज टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट्स इन लाईन विथ द अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि कंपनी लॉ. त्याच्यामुळे इट इज ऍक्च्युअली मोर इंटरेस्टिंग. तुम्हाला आठवत असेल की फाउंडेशनला सुद्धा आपण जेव्हा बेसिक्स डिस्कस केले, अगदी साध्या गोष्टी लाईक प्रोव्हिजन्स आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी, तेव्हाही मी तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट्स रिलायन्सचे किंवा टाटा मोटर्सचे मी हे नेहमी दाखवत असतो फाउंडेशनच्या क्लासमध्ये. तर आपल्याला आता इंटरमिजिएटला ऍक्च्युअली ते फायनान्शियल स्टेटमेंट्स जे ते प्रिपेअर करायचे, नोट्स टू अकाउंट्स कशा प्रिपेअर केल्या जातात, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन पण काही टॉपिक्स आहेत लाईक लीजेस, की लीज असेल
तर त्याचं अकाउंटिंग कसं केलं जाईल. इन्व्हेस्टमेंट आपण करतो, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, डेट इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचं अकाउंटिंग कसं केलं जाईल, हे पण सगळे टॉपिक्स आहेत. सो द सिलेबस इज व्हेरी इंटरेस्टिंग ॲज फार एज द अकाउंट्स इज कन्सर्न. सो लेक्चर्समध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेताना भरपूर डाऊट्स डिस्कस होतील, आपल्याला त्या डिस्कशनला मजा येईल. आणि द बेस्ट पार्ट इज की जोपर्यंत ऑनलाईन आहे तोपर्यंत आणखीन आपल्याला ऍक्सेस जो आहे की ऑनलाईन आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स बघू शकतो, नोट्स टू अकाउंट्स कशा आहेत लिस्टेड कंपनीच्या ते बघू शकतो. त्याच्यामुळे आपलं लर्निंग अजून चांगलं होऊ शकतो. सो वी आर गोइंग टू कंटिन्यू अवर अकाउंट्स जस्ट लाईक वी कंटिन्यूड इन फाउंडेशन. तर अगदी बेसिक कन्सेप्ट पासून शिकवलं जाईल. सो इट्स अ 100 मार्क्स पेपर, सो इट विल बी फन. सो आय विल सी यू देअर. ओके, दॅट्स इट फॉर मी. थँक्यू. थँक्यू अतुल सर. Abhay sir, मला वाटतं probably your network is now on. No, yes, I am stable now. Yeah, okay. Okay, good morning everybody. Still it is good morning. I'm teaching you the two subjects. One is called as the EIS and second is called as the SM. हे दोन्ही सब्जेक्ट चांगले आहेत, तुमच्या डे टू डे लाईफचे सब्जेक्ट्स आहेत. सगळं माहिती आहे तुम्हाला की अकाउंट्स तुम्ही करताय, पण अल्टिमेटली एव्हरीथिंग इज रन बाय द IT. IT वर्क्स एज अ सपोर्ट सिस्टम. सो ही सपोर्ट सिस्टम चालते कशी, how exactly security need to be managed, how exactly IT is managing the entire show, that has been learned by us in a subject called as a EIS. Along with that, management subject hai, how to run the business, how to create the strategies, etc. That we are going to learn in a subject called as SM. Both the subjects are new to you. Don't worry, they are very interesting subject. कारण याच्यामध्ये तुम्हाला कळेल ऍक्च्युअली सिस्टम चालते कशी आणि कुठे ब्रिचेस होतात, कुठे प्रॉब्लेम्स होतात आणि कशा प्रकारे सिस्टम हँडल केली पाहिजे. ओव्हर टू यू मोरे सर. या, थँक्यू अभय सर. वैभव सरांचा मेसेज आला होता, त्यांना एका मीटिंगला जायचं होतं, तो ही हॅज लेफ्ट द मीटिंग. ओके, थँक्यू ऑल प्रोफेसर्स. लेट मी नाउ गो बॅक टू आवर प्रेझेंटेशन. सो दिस इज आवर सुपर 60 बॅच. दिस इज आवर टीम, मायसेल्फ, अभय सर, वैभव सर, प्रसाद सर आणि अतुल सर. And their subjects, let me repeat again. Atul sir will be teaching accounting of group 1. Prasad sir will be teaching law of group 1. Vaibhav sir will be teaching group 1 madle indirect taxes and some part of auditing in group 2. And Abhay sir will be teaching EIS and SM, that is enterprise information system and strategic management. And I will be teaching rest of the subjects. So that is how our basic studies will be happening in the next year. Now, how the studies will be taking place, because we are in very difficult situation or a very peculiar situation. कदाचित असं म्हणू शकतो की 100-200 वर्षामध्ये अशी सिच्युएशन एकदाच येऊ शकते, तशी सिच्युएशन आहे की वी आर फेसिंग पॅन्डेमिक. तर मग आपलं स्टडी प्लॅन कसा असणार आहे. वाईल प्लॅनिंग फॉर नोव्हेंबर 2021 बॅच और 2021 बॅच, वी हॅव कन्सिडर्ड पॉसिबिलिटी ऑफ सेकंड वेव्ह ऑफ कोविड. समजा परत आता जसं जसं गव्हर्नमेंट अनलॉक करताय तसं समजा कोविडचे परत केसेस वाढायला लागले तर काय होऊ शकतं. कॉलेज तुमची चालू होणार आहेत आणि प्रत्येक कॉलेज अजून सुद्धा गव्हर्नमेंट त्यांना सांगते की 100% अटेंडन्स कंपल्सरी करू नका. सम स्टुडंट्स ऑन 1 डे, सम स्टुडंट्स ऑन अदर डे, अशा प्रकारे काहीतरी होणार आहे. एस्पेशली पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये केसेस खूप जास्त आहेत, त्यामुळे देर इज गोइंग टू बी सम मोर रिस्ट्रिक्शन ऑन कॉलेजेस ऑल्सो. सो देर इज अ चान्स दॅट युअर कॉलेजेस मे वर्क लिटिल बिट डिफरंटली. प्रत्येकाच्या कॉलेजचं ऑनलाईन लेक्चरचं टायमिंग वेगळं असू शकतं. सो वी मे हॅव इरॅटिक कॉलेज टायमिंग्स. आणि प्लस वी डोंट नो हाऊ द एक्झाम इज गोइंग टू बी कंडक्टेड. I'm talking about exam for FY BCom. So exam of FY BCom चा timetable पण काहीच माहिती नाही. So these are the 3 different possibilities which are totally contingent. Number 1, second wave of COVID येणार की नाही येणार, किती मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो, कॉलेजचं टायमिंग कसं असेल प्रत्येकाचं, आणि लास्ट वन इज कॉलेज एक्झाम कधी असणार आहे. सो दीज आर द 3 थिंग्स विच वी हॅव कन्सिडर्ड while planning for your C intermediate batch. So till the end of March 2021, मार्च 2021 पर्यंत आम्ही असा प्लॅन करतो आहोत की आपण जनरली क्लास ऑनलाईन मॅनर मध्ये घेणार आहोत. मेनली ओनली इन ऑनलाईन मॅनर. मी म्हणतोय मेनली इन ऑनलाईन मॅनर. Record every lecture for November 2021 batch. All the recorded lectures will be provided to the students for their future reference, free of charge. So don't worry about that particular thing. परत पेनड्राईव्हचे पैसे वेगळे द्यायची गरज नाहीये. ओके, we will be providing them online only, not in a pendrive manner, but they'll be free of charge. Once Government of Maharashtra permits classroom coaching, एकदा गव्हर्नमेंटने सांगितलं की आता क्लासरूम कोचिंग चालू केलं चालेल, तरी सुद्धा आम्ही लगेचच रोजच्या रोज क्लासरूम मध्ये बोलवणार नाही आहोत, कारण की प्रत्येकाचा कॉलेजचा टाइमिंग वेगळा असू शकतं. So we will be conducting weekend classes in classroom while online lectures in weekdays. So Monday to Friday we'll be taking online lectures and Saturday Sunday we'll be taking classroom lectures at Ambition's location. Saturday Sunday का
मंडे ट्युजडे का नाही? सिम्पल लॉजिक आहे, सॅटर्डे संडेला ट्रॅफिक थोडं कमी असतं, सॅटर्डे संडेला लोकांचं बाहेर येणं थोडं कमी असतं. सो देर इज अ ग्रेटर चान्स दॅट तुम्ही समजा बसने येणार असाल, रिक्षाने येणार असाल, तरी तुमचं सोशल डिस्टन्सिंग मॅनेज करायला तुम्हाला सोपं जाईल. ओके, त्यात पण आम्ही असं इन्सिस्ट करणार नाही आहोत की प्रत्येकाने क्लासला आलं पाहिजे. The lectures, although they are conducted in the classroom, they will be through computers. So those students who are sitting in the classroom, they are going to see me directly in person. I can see their notebooks. And those students who could not join the classroom on account of a very distant place or maybe a difficult situation, etc., they can continue to see the lecture from their home. So that is how we are planning that particular thing. So Monday to Friday, we will be considering online lectures. And Saturday, Sunday, we will be considering classroom lectures, provided Maharashtra government gives the permission. Okay. After that particular thing, we will start classroom lectures. Considering the overall economic situation, we are offering special COVID discount and extended installment facility to all the students. सगळ्या मुलांना COVID discount by default आहे आणि सगळ्या मुलांना installment facility by default आहे for November 2021 batch. Besides COVID discount, students who are joining both the groups on or before 20th December 20, तुमची फाउंडेशनची एक्झाम 14 डिसेंबरला संपते आहे फाउंडेशनची एक्झाम. So we are considering 6 days more. Up to 20th December 2020, you will be in a position to get additional discount. कुठला मिळतं तुम्हाला डिस्काउंट? Either you can get scholarship discount or you can get 1+1 discount. पण हा डिस्काउंट कधीपर्यंत आहे? 20 डिसेंबर पर्यंत आहे. कधी अवेलेबल आहे? ओनली इफ यू आर जॉईनिंग बोथ द ग्रुप्स. ओके, सो डिटेल्स ऑफ दिस डिस्काउंट आय डिस्कस लेटर. पण हे लक्षात ठेवायचं की आपल्याला 3 प्रकारचे डिस्काउंट मिळू शकतात. कोविड डिस्काउंट सगळ्यांसाठी आहे आणि त्याला काही डेटची पण रिक्वायरमेंट नाही आहे. यू कॅन टेक ऍडमिशन एट एनी टाइम, स्टील यू विल गेट कोविड डिस्काउंट आणि इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी. सो दॅट इज टोटली डिफरंट. आणि स्कॉलरशिप डिस्काउंट असेल किंवा 1+1 डिस्काउंट असेल, हा तुम्हाला 20 डिसेंबरच्या आधी जॉईन केलं तर मिळेल. त्याच्यानंतर जॉईन केलं तर फक्त कोविड डिस्काउंट आहे, पण स्कॉलरशिप डिस्काउंट नसेल आणि 1+1 डिस्काउंट असेल. शेड्यूल कसं असेल क्लासचं? कारण की एव्हरी इयर वी प्लॅन द क्लास फ्रॉम 1 डिसेंबर. नोव्हेंबरला एक्झाम संपते, 15 दिवस आम्ही सुट्टी देतो, नंतर आम्ही इंटरचा क्लास लगेच चालू करतो. तुमच्या बाबतीमध्ये आता डिसेंबरमध्ये एक्झाम गेलेली आहे, सो विल बी स्टार्टिंग द क्लास ऑन 1 जानेवारी. ओके, सो 1 जानेवारी मला माहिती आहे की 1 जानेवारी म्हटलं की सर नवीन वर्ष, रात्री जागलो होतो, सकाळी उठा उशीर होतो. ठीक आहे, सो 1 जानेवारीला सकाळी लेक्चर नसेल. देर विल बी ओरिएंटेशन लेक्चर, नॉट इव्हन स्टडी लेक्चर. ओरिएंटेशन लेक्चर इन द आफ्टरनून. मी सकाळी आरामात उठा, चांगले फ्रेश व्हा आणि मग दुपारी 2 तासासाठी आपल्याला ओरिएंटेशन लेक्चर घेणार आपण 1 जानेवारी. देन फ्रॉम 2 जानेवारी टू 31 मार्च 6 to 7 hours पर डे मेनली ऑनलाईन लेक्चर्स. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने परमिट केलं की मग वीकेंडला क्लासरूम लेक्चर्स आणि रेस्ट ऑफ द टाइम ऑनलाईन लेक्चर्स. फ्रॉम 1 एप्रिल अप टू 10th जून 10 hours पर डे, अगेन कॉम्बिनेशन ऑफ ऑनलाईन प्लस ऑफलाईन लेक्चर. आणि 10th जून टू 31st ऑगस्ट 6 to 7 hours पर डे, कॉम्बिनेशन ऑफ ऑनलाईन प्लस ऑफलाईन लेक्चर्स. हे 1 एप्रिल टू 10th जून आहे, म्हणजे बेसिकली कॉलेजच्या एक्झाम झाल्यानंतरची गोष्ट आहे. तेव्हा आपण जरा लेक्चरचं ड्युरेशन वाढवू. इन्स्टेड ऑफ 6 to 7 hours पर डे विल बी हॅव्हिंग 10 hours per day. That's what we are going to do for the purpose of completion of syllabus. So this is the timetable, this is the schedule which we will be having for the year after CA foundation. Okay. What are the fees? मी फीस तुम्हाला पर सब्जेक्ट दिलेले आहेत आणि त्याची टोटलिंग करून दाखवलेली आहे. ग्रुप 1 ची फी 14,000 फॉर अकाउंटिंग, 14,000 फॉर कॉस्टिंग. आता मी रीड आउट करत नाही, यू कॅन रीड इट ॲट पर्टिक्युलर थिंग. मी PDF शेअर करणार आहे, तुम्ही परत वाचू शकता. सो टोटल फीस फॉर ऑल सब्जेक्ट्स ऑफ ग्रुप 1 इज 51,000. आणि टोटल फीस फॉर ऑल द सब्जेक्ट्स ऑफ ग्रुप 2 इज 44,000. ओके, सो 51,000 आणि 44,000. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जॉईन करू शकता. यू कॅन जॉईन अस फॉर इच सब्जेक्ट सेपरेटली. जनरली मी हे रेकमेंड करत नाही, एस्पेशली फर्स्ट बॅचचे जे फर्स्ट अटेम्प्टचे जे मुलं असतात त्यांना म्हणतो की हा ऑप्शन वापरू नका. समजा एखादा मुलगा आधी कुठेतरी क्लास लावला होता, एखादा ग्रुप क्लिअर झालेला आहे, एखाद्या ग्रुपमध्ये एकच सब्जेक्ट कठीण जातोय, तर त्यांच्यासाठी आम्ही म्हणतो की यू कॅन जॉईन सिंगल सब्जेक्ट ऑल्सो. But if you are giving CA intermediate as a first attempt, then don't use the first option of joining individual subject. Instead of that, better to join the group. You can join for each group separately. तुम्ही फर्स्ट ग्रुप फक्त जॉईन करताय, सेकंड ग्रुप फक्त जॉईन करताय, ते पण चालू शकतं. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. अँड यू कॅन ऑल्सो जॉईन फॉर बोथ द ग्रुप्स टुगेदर. इफ यू आर जॉईनिंग सिंगल सब्जेक्ट, देर आर नो इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी अँड देर इज नो डिस्काउंट. If you are joining for each group separately, then you will get 6 installments and you will get COVID discount. But you won't get scholarship discount and 1+1 discount. If you are joining both the groups together, then you will get 6 installments, plus you will get COVID discount, plus you are eligible to get either the scholarship discount or 1+1 discount. Be careful. आपण लॉचे पण स्टुडंट आहोत. मी काय म्हटलं, आयदर स्कॉलरशिप और 1+1. सर मी असं करतो, मी दोन्ही ग्रुप जॉईन करतो आणि 20 डिसेंबरच्या आधी जॉईन करतो. मला 6 इन्स्टॉलमेंट द्या, मला कोविड डिस्काउंट द्या,
प्लस मला स्कॉलरशिप डिस्काउंट द्या प्लस मला 1+1 डिस्काउंट द्या. सॉरी, तसं होणार नाही. स्कॉलरशिप घेतला तर 1+1 मिळत नाही, 1+1 मिळाला तर मग स्कॉलरशिप मिळत नाही. दॅट इज हाऊ यू विल बी कन्सिडरिंग द सिच्युएशन. नेक्स्ट, कोविड डिस्काउंट वेर एव्हर ऍप्लिकेबल इज अवेलेबल इररिस्पेक्टिव्ह ऑफ द डेट ऑफ जॉईनिंग. मी मगाशी पण बोललो होतो, कधी पण जॉईन केलं तसं तुम्हाला कोविड डिस्काउंट मिळणार आहे या वर्षीसाठी. स्कॉलरशिप डिस्काउंट or 1+1 discount wherever applicable is available only for admissions taken on or before 20th December 2020. So 20 डिसेंबरच्या आधी जॉईन करणार असाल तर कोविड प्लस स्कॉलरशिप किंवा कोविड प्लस 1+1. 20 डिसेंबर नंतर असेल तर फक्त कोविड राहील, मग स्कॉलरशिप पण गायब होईल आणि डिस्काउंट पण गायब होईल. यू कॅन गेट कोविड प्लस स्कॉलरशिप डिस्काउंट और कोविड प्लस 1+1 डिस्काउंट, बट स्कॉलरशिप and 1+1 discount cannot be claimed together. You can pay the fees either by cash or by check in the name of MTC Private Limited or by online funds transfer. So there are different options. एक तर ॲम्बिशनच्या ऑफिसमध्ये यायचं, तिकडे कॅश द्यायची किंवा तिकडे चेक द्यायचा ते पण चालेल, किंवा मग डायरेक्टली ऑनलाईन बँक ट्रान्सफर करायचं, दॅट इज ऑल्सो डन. ओके, सो दीज आर द 3 डिफरंट ऑप्शन्स यू कॅन गो फॉर. पहिल्या 2 ऑप्शनसाठी तुम्हाला ॲम्बिशनच्या क्लासमध्ये जायला लागेल, ऑफिसमध्ये जायला लागेल, कॅश किंवा चेक द्यायचा असेल तर. आणि ऑनलाईन ट्रान्सफर करत असाल तर कुठे द्यायची गरज नाही, घरच्या घरनं तुम्ही पेमेंट करू शकता. सर, तुम्ही म्हणताय की बॅच चालू करणार तुम्ही जानेवारीमध्ये, 1 जानेवारीला, पण आमचा सीए फाउंडेशनचा रिझल्ट लागलेला नसेल आणि मी बॅच जॉईन केली, पण नंतर माझा सीए फाउंडेशनचा रिझल्ट निगेटिव्ह आला समजा, अनफॉर्च्युनेटली, बॅड लक, शनीचे 7:30 चालू आहे आमची सर, तर काय करणार? तर इन दॅट केस डोंट वरी, वी विल कन्सिडर दॅट सिच्युएशन आफ्टरवर्ड्स. ओके, हाऊ टू गो फॉर दॅट थिंग. फर्स्ट ऑफ ऑल वी आर प्लॅनिंग दॅट तुम्ही सगळे सीए फाउंडेशनचा रिझल्ट पॉझिटिव्ह घेऊन येणार आहात. त्यामुळे अजून भरपूर वेळ आहे, डिसेंबरला आपली एक्झाम चालू होणार आहे, आपल्या आता रिव्हिजनसाठी वेळ आहे. वी आर गोइंग टू स्टडी प्रॉपरली. सो दॅट इज नॉट अ गिवन सिच्युएशन फॉर अस, कंटिन्युअंट सिच्युएशन आहे. व्हेरी रेअरली कुणाच्या बाबतीत होईल, पण झाली तर काय करणार ते पण मी सांगतो, काय काळजी करू नका. ओके, सो हाऊ द थिंग्स ऑफ स्कॉलरशिप डिस्काउंट आणि पेमेंट डेट्स वर्क. दिस स्कीम इज अवेलेबल ओनली अप टू 20th December. द स्कीम इज अवेलेबल ओनली वेन द स्टुडंट इज जॉइनिंग फॉर बोथ द ग्रुप्स. सिंगल ग्रुपसाठी असेल तर मिळणार नाही स्कॉलरशिप डिस्काउंट. स्कॉलरशिप डिस्काउंट कॅन बी डिडक्टेड फ्रॉम लास्ट इन्स्टॉलमेंट ओनली. तो प्रत्येक इन्स्टॉलमेंटला वजा होणार नाहीये. इट इज गोइंग टू बी डिडक्टेड फ्रॉम लास्ट इन्स्टॉलमेंट आणि इट इज द अमाउंट विच इज बेस्ड ऑन HSC पर्सेंटेज. तुमचं 12वीचं जे पर्सेंटेज आहे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला स्कॉलरशिप डिस्काउंट मिळणार आहे. सो आय एम रिपीटिंग अगेन, युअर स्कॉलरशिप डिस्काउंट इज नॉट डिपेंडंट ऑन युअर 10th स्टँडर्ड रिझल्ट, बट इट इज डिपेंडंट ऑन युअर 12th स्टँडर्ड रिझल्ट. तुमचा 12वीचा रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला स्कॉलरशिप डिस्काउंट मिळेल. समजा 12वीत तुम्हाला एकतर 80% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहेत, पण 85% पेक्षा कमी मार्क असतील, तर यू आर एलिजिबल फॉर 4,000 रुपीज डिस्काउंट अंडर द स्कॉलरशिप डिस्काउंट स्कीम. सर, मला 85% पेक्षा जास्त मार्क आहेत पण 90% पेक्षा कमी आहेत 12वीमध्ये, then you are eligible for 5,000 rupees discount. And if you have got more than 90% marks in 12th standard, then you are eligible for 6,000 rupees discount. So discount changes depending upon your 12th standard percentage. Higher the percentage, higher the discount. Lower the percentage, lower the discount. Sir, मला 80% पेक्षा कमी मार्क आहेत, मग मला डिस्काउंट मिळेल का? In that case, obviously scholarship discount is not available because scholarship discount is available only when your 12th standard marks are either equal to 80% or more than 80%. If 12th standard marks are below 80%, then scholarship discount is not available. पण तुम्हाला ग्रुप डिस्काउंट मिळू शकतो, त्याबद्दल मी नंतर बोलतो. लेट मी फर्स्ट ऑफ ऑल टॉक अबाउट स्कॉलरशिप डिस्काउंट. सो ग्रुप 1 ची फी किती आहे? 51,000. मगाशी मी सांगितली त्याप्रमाणे. ग्रुप 2 ची 44,000. सो टोटल ग्रुपची फी होते 95,000. त्याच्यापैकी कोविड डिस्काउंट ग्रुप 1 चा 6,000, ग्रुप 2 चा 4,000. सो टोटल डिस्काउंट इज 10,000. सो ऑल्दो द फीज ऑफ द क्लास for CA intermediate are 95,000 for both the groups. For your batch, due to pandemic, we have already given a discount of 10,000 for all the students, irrespective of their date of joining. If you are joining only for group 1, then discount will be 6,000. Only for group 2, discount will be 4,000. For both the groups, discount will be obviously 10,000. त्या दोघांची टोटल केली. So your net fees for November 2021 batch is 45,000 for group 1. 40,000 for group 2 and 85,000 for both the groups if you are joining. Okay. Installment date काय? At the time of admission, whatever you are deciding, you will have to pay only rupees 10,000, whether group 1 or group 2 or both the groups. Personally, I will recommend to go for both the groups because that is how the studies can be managed more effectively and systematically. Timetable पण सोबत जातो तुम्हाला मॅनेज करायला स्वतःच पण म्हणून. Then directly on or before 15th Feb, म्हणजे तोपर्यंत तुमचा CA फाउंडेशनचा रिझल्ट लागलेला असतो. So you will not have to worry about that particular thing की सर आता सीए फाउंडेशनचा रिझल्ट लागला की नाही लागला, त्याच्या तोपर्यंत काही भरायचीच गरज नाही. जानेवारीला क्लास चालू होणार, आपला अभ्यास चालू होणार, सीए फाउंडेशनचा रिझल्ट लागल्यानंतर मग तुम्हाला तुमची इन्स्टॉलमेंट भरायची आहे. इफ इट इज ओनली फर्स्ट ग्रुप 7,000, ओनली सेकंड ग्रुप देन 6,000 आणि
बोथ द ग्रुप्स असेल तर इन्स्टॉलमेंट विल बी 15,000. सो 15th March, 15th April, 15th May आणि 15th June अशा तुमच्या डेट्स दिलेल्या आहेत. सो मंथली देर विल बी इन्स्टॉलमेंट. So generally I can specify that installments to be paid are 10,000 at the time of admission, then 15,000 on 15th February, 15,000 on 15th March, 15,000 on 15th April, 15,000 on 15th May, आणि डिपेंडिंग अपॉन युअर HSC रिझल्ट. समजा जर का तुमचा HSCचा रिझल्ट 90% पेक्षा जास्त असेल तर शेवटची इन्स्टॉलमेंट जी 15 जूनची आहे त्याच्यामध्ये तुम्ही 6,000 रुपये डिडक्ट करणार आहात, or it may be 5,000 or it may be 4,000 depending upon your HSC percentage. सो लास्ट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट चेंज होऊ शकते. ग्रुप 1 साठी स्कॉलरशिप डिस्काउंट नाहीये, ग्रुप 2 साठी स्कॉलरशिप डिस्काउंट नाहीये, तिकडे फक्त 7,000 आणि 6,000 सेम टू सेम राहील. पण बोथ ग्रुपसाठी तुम्हाला डिस्काउंट असेल आयदर 4,000 और 5,000 और 6,000. अकॉर्डिंगली युअर लास्ट इन्स्टॉलमेंट विल बी आयदर 11,000 और 10,000 और 9,000. ओके, सो दॅट 6,000 मी लिहून ठेवलंय, पण दॅट इज ऍप्लिकेबल डिस्काउंट. तुमच्या 12वीच्या मार्क प्रमाणे चेंज होईल तो. दॅट इज रिक्वायर्ड टू बी केप्ट इन माइंड. सो दिस इज हाऊ स्कॉलरशिप डिस्काउंट स्कीम वर्क्स. समजा तुमचा सीए फाउंडेशनचा रिझल्ट 15 फेब्रुवारीच्या आधी लागला आणि त्यात समजा का अनफॉर्च्युनेटली गॉड फॉरबिड असं व्हायला नाही पाहिजे, पण असं झालं की कुठल्या एखाद्या स्टुडंटचा रिझल्ट निगेटिव्ह लागला, देन द 10,000 रुपीज विच यू हॅव ऑलरेडी पेड फॉर ऍडमिशन फी टुवर्ड्स द क्लास, त्याचे 50% विल बी गिव्हन बॅक टू यू. कारण आपला तो एक महिना जो असेल जानेवारीचा, तर ऑलमोस्ट आपला एक सब्जेक्ट पूर्ण होतो. तो तुमचा अकाउंटचा सब्जेक्ट असेल आणि थोडा कॉस्टिंगचा सब्जेक्ट असेल, तर आणि ते तुमच्या FY BCom भरपूर गोष्टी कव्हर करून टाकतो ऑलरेडी. सो इट इज ॲज गुड ॲज यू गेटिंग युअर FY BCom फ्री जस्ट इन अ फीज ऑफ ₹5,000 अँड प्लस इन्क्लुडिंग युअर कम्प्लिटिंग सर्टन पार्ट ऑफ युअर TY BCom कॉस्टिंग सिलेबस. सो दॅट इज ऑल्सो गेटिंग कम्प्लिटेड. समजा जर का फाउंडेशनचा रिझल्ट निगेटिव्ह लागला तर यू आर रिक्वायर्ड टू सबमिट युअर फाउंडेशनचं मार्कशीट टू एम्बिशन्स क्लासेस, आणि अपॉन सबमिशन ऑफ दैट मार्कशीट विल बी रिटर्निंग 50% ऑफ द फीस विच यू हैव पेड. सो तुमने 10,000 रुपीज पे किया रहेगा, उसका 50% मतलब 5,000 रुपीज तुमको वापस मिलेगा. सो यू विल नॉट बी लूजिंग मच ऑफ योर मनी. इनफैक्ट यू विल बी गेनिंग बिकॉज यू विल बी कंप्लीटिंग द स्टडीज ऑफ FY BCom प्लस द स्टडीज ऑफ TY BCom ऑल्सो ऑफ द सब्जेक्ट ऑफ कॉस्टिंग, आणि दॅट टू ओनली इन 5,000 रुपीज. जर का जनरली फक्त FY BCom ची फीस लावणार असाल किंवा TY BCom चा क्लास लावणार असाल तर ती फी सब्जेक्ट वाईज 10,000 रुपये होऊन जाते. सो यू आर इन्स्टेड ऑफ 20 यू आर गेटिंग दॅट थिंग इन 5,000 रुपीज इट सेल्फ. सो CA फाउंडेशनचा रिझल्ट निगेटिव्ह लागणार नाही याची आपण पहिल्यांदा काळजी घेऊया. आणि अनफॉर्च्युनेटली लागलाच निगेटिव्ह रिझल्ट तर काळजी करायची नाही, तुमचे पैसे वेस्ट जाणार नाहीत. 50% विल बी गिव्हन बॅक टू यू. ओके, नेक्स्ट वन इज 1+1 डिस्काउंट. नाउ दिस इज अ सेपरेट स्कीम. ही स्कीम स्कॉलरशिप बरोबर कंबाईन करता येत नाही, ही सेपरेट स्कीम आहे. इट इज अवेलेबल ओनली अप टू 28 डिसेंबर. द स्कीम इज अवेलेबल ओनली वेन बोथ द स्टुडंट्स 1+1 म्हणजे काय, तुम्ही आणि तुमचा मित्र किंवा तुम्ही आणि तुमची मैत्री, दोन स्टुडंट एका ऍडमिशन घ्यायची आहे. बोथ ऑफ देम विल हॅव टू जॉइन ऑन द सेम डे. इफ दे आर जॉइनिंग ऑन द सेम डे, in that case you will get this discount, otherwise this discount is not available to you. Okay, this scheme is available only when both the students are joining for both the groups. सर मी ग्रुप 1 ला जॉईन करतो, माझा मित्र किंवा मैत्रीण ग्रुप 2 ला जॉईन करेल तर चालेल का? नाही. सर माझा ग्रुप 1 त्याचा पण ग्रुप 1 चालेल का? नाही. दोघांनी जर का दोन्ही ग्रुप घेतले तर ही स्कीम ऍक्टिव्हेट होते, नाहीतर ही स्कीम ऍक्टिव्हेट होत नाही. सर मी आज ऍडमिशन घेतली, माझ्या मित्रांनी एक महिन्यानंतर ऍडमिशन घेतली तर चालेल का? चालणार नाही. दोघांनी एकाच ऍडमिशन घेतली पाहिजे. बोथ ऑफ देम विल हॅव टू टेक ऍडमिशन ऑन द सेम डेट, देन इट इज पॉसिबल. ओके, आणि दोघांनी दोन्ही ग्रुपची ऍडमिशन घेतली पाहिजे. दिस स्कीम इज ऍप्लिकेबल ओनली वेन ऑफ द 2 स्टुडंट्स हु आर जॉइनिंग ऍटलीस्ट वन ऑफ देम हॅज नेव्हर स्टडीड विथ एम्बिशन कॉमर्स इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे काय, मी एम्बिशनचा ऑलरेडी CA फाउंडेशनचा स्टुडंट आहे, माझा मित्र पण एम्बिशनचा CA फाउंडेशनचा स्टुडंट आहे, आम्ही दोघं जण एका दिवशी जॉईन करतो, दोन्ही ग्रुप जॉईन करतो, आम्हाला डिस्काउंट मिळेल का 1+1 स्कीमचा? नाही मिळणार. 1+1 स्कीमच्या डिस्काउंट मध्ये एक स्टुडंट एम्बिशनचा, एक स्टुडंट बाहेरचा असला पाहिजे. ओके, दोन्ही एम्बिशनचे जाणणार नाहीत. दोन्ही बाहेरचे असेल तर चालेल, पण दोन्ही एम्बिशनचे जाणणार नाहीत. अदरवाइज ऑल ऑफ यू आर एनीवे देअर विथ अस. सो इफ यू आर ब्रिंगिंग वन ऑफ युअर फ्रेंड टू एम्बिशन हु हॅज नेव्हर स्टडीड विथ एम्बिशन्स, देन ऑब्वियसली यू ॲज वेल एज युअर फ्रेंड विल बी गेटिंग द डिस्काउंट. हा डिस्काउंट कंबाईन डिस्काउंट नाही, हा डिस्काउंट दोघांना सेपरेटली मिळणारा डिस्काउंट आहे. 1+1 डिस्काउंट इज ₹4,000 अवेलेबल टू बोथ द स्टुडंट्स इंडिव्हिज्युअली. तुमची फीस कशी असणार आहे? 51 आणि 44.95 जी आपली इंटरची फी असते, त्यातनं 6,000 आणि 4,000 म्हणजे 10,000 आपला कोविड डिस्काउंट सगळ्यांसाठी आहे. सो ऍप्लिकेबल फीज आर 45, 40 आणि 85. 1+1 डिस्काउंट नॉट अवेलेबल फॉर सिंगल ग्रुप बट अवेलेबल फॉर बोथ द ग्रुप्स. इट विल बी ₹4,000. सो तुमची फी मग 81,000 रुपीज होते. म्हणजे ज्या मुलांना 80% पेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत त्यांना 1+1 डिस्काउंटचा फॅसिलिटी म्हणून जवळपास तितकीच फी लागू शकते. 45, 40 आणि 81 because there is additional discount.
आणि मग ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन सेम लॉजिक, 10,000 रुपीज टू बी पेड. मग 15 फेब, 15 मार्च, 15 एप्रिल, 15 मे आणि 15 जून. आता इकडे डिस्काउंट आपण ऑलरेडी ऍडजस्ट केलेला आहे. सो नंतर शेवटच्या इन्स्टॉलमेंटला काहीही परत ऍडजस्ट होणार नाही, कारण तो सुरुवातीला डिडक्ट झालेला आहे. So the fees will be already mentioned on the screen, 7,000, 6,000 for all the different installment dates. And in case of both the groups, it will be 14,200 for all the different installment dates. Here also the same logic is there. If CA Foundation result is negative, God forbid, but अगर ऐसा होता है तो don't worry, जो 10,000 रुपये आपने भरा था उसका 50%, 50% भी परत करना त्याच्यामध्ये, 5,000 रुपये will be returned back to you. Okay, so this is how the scheme will be working. Now I think probably you are aware of this particular logic. ICAIचा मोटो काय, या एषा सुप्तेषु जागृती. म्हणजे त्याचा अर्थ काय असतो, त्याचा अर्थ असतो जेव्हा सगळं जग झोपतं तेव्हा पण जो जागा असतो असा माणूस चार्टर्ड अकाउंटंट आहे. जिकडे कोणाला दिसत नाही, अंधार असतो, लोक थकलेले असतात, जागे नसतात, तिकडे पण तो जागा राहून जगाला मार्गदर्शन करतो, किंवा आपली जी गाडी चालली आहे अर्थव्यवस्थेची, इकॉनॉमीची, तिला व्यवस्थितपैकी ड्रायव्हिंग करत राहतो, तो म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. ओके, सो दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. So the same logic we should apply for your CA Foundation also or CA Inter also. After CA Foundation exam, don't sleep. Institute is expecting you. यह एशा सुप्तेषु जागृति. So CA Foundation के बाद सोने का नहीं है, अपने को 15 दिन का छुट्टी मिलेगा. 1 जनवरी को अपने को क्लास चालू करने का है. मतलब त्याची ऍडमिशन कधी घ्यायची? Seat booking for Super 60 Super 60 batch will start from विजयादशमी. Ambition चा फाउंडेशन डे घटस्थापनेचा दिवस आहे, आणि मोरे क्लासचा फाउंडेशन डे विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे. सो एव्हरी इयर आय स्टार्ट सीए इंटरमिजिएटच्या ऍडमिशन्स ऑन दसरा डे. सो विल बी 25th, मला वाटतं पुढच्या संडेला बहुतेक दसरा येतो. सो विल बी स्टार्टिंग विथ ऍडमिशन्स. 25th ला संडे आहे. सो संडे असल्यामुळे मग मी ऍम्बिशनचं ऑफिस बंद असेल, ऍडमिशन कशी घ्यायला येऊ मी सांगतो, काय काळजी करू नका. सो आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू स्टडी फॉर सीए इंटरमिजिएट विथ ऍम्बिशन्स अँड विथ मोरे. So that is the second part of the presentation which is over. Now the last part is very small part. I'll be completing it quickly. How to take admission. खरं त्याची गरज पडली नसती, पण ह्या वर्षी कोविड असल्यामुळे आणि 25 तारखेला ॲम्बिशनचं ऑफिस बंद असल्यामुळे, कारण तो संडे येतो त्या दिवशी, म्हणून मला हा एक्स्ट्रा पार्ट ऍड करायला लागला. That is how we will be taking admissions for ambition. Only 3 steps. So 3 slides are there for joining CA Inter batch of November 2021. First step, pay admission fees. पहिल्यांदी फॉर्म भरायचा नाहीये, पहिल्यांदी फी भरायची आहे. यू कॅन पे द फीस ऑफ ₹10,000 in any of the following 2 ways. Pay online by way of NEFT or RTGS transferred over bank account. In this case, don't forget to take a screenshot of your payment transaction. तुम्ही जे पेमेंट कराल, समजा तुमच्या मोबाईल मध्ये करत असाल तेव्हा स्क्रीनशॉट काढा, किंवा जर का तुम्ही बँकेतनं लॅपटॉपवरनं करत असाल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा. इट विल बी रिक्वायर्ड टू बी अटॅच टू ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म. आमचा प्रयत्न आहे की जोपर्यंत हे कोविडचा प्रॉब्लेम चालू आहे तोपर्यंत तुम्हाला स्पेसिफिकली फक्त ऍडमिशन घेण्यासाठी पूर्ण ट्रॅव्हल करून ऍम्बिशनच्या ऑफिसमध्ये बोलवायचं नाही. ओके, सो यू कॅन डू द थिंग्स फ्रॉम युअर होम, पेमेंट ॲज वेल एज यू कॅन फिल द फॉर्म ऑल्सो फ्रॉम युअर होम ओनली. त्याचे मी बँकेचे डिटेल्स दिलेले आहेत. आय एम सेंडिंग दिस PDF टू यू, सो यू कॅन सी दॅट पर्टिक्युलर थिंग. MTC प्रायव्हेट लिमिटेड करंट अकाउंट आहे, बँकेचा अकाउंट नंबर आहे, IFSC कोड दिलेला आहे आणि ब्रँचचं नाव पण दिलेलं आहे. त्यानंतर यू कॅन ऑल्सो पे द फीज इफ यू आर नॉट टेकिंग ऍडमिशन ऑन 25th बट मे बी ऑन 26th एक्सेट्रा. Then you can pay the fees by check or by cash at the office of ambitions. तुम्हाला ऑलरेडी ऑफिस माहिती आहे, 4थ्या मजल्यावरती आहे आपलं. इन दिस केस डोंट फॉरगेट टू टेक अ फोटो ऑफ द पेपर रिसीट फ्रॉम एम्बिशन. जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणार तेव्हा तुम्हाला पेपर रिसीट मिळणार नाहीये, तर तुमच्याकडे तुमचा पेमेंट केला त्याचा स्क्रीनशॉट असेल तो तुम्हाला पाठवणार आहात. जेव्हा तुम्ही ऍम्बिशनला ऑफिसमध्ये जाऊन पेमेंट कराल, आयदर कॅश किंवा चेक, तेव्हा तुम्हाला तिकडे पेपर रिसीट मिळेल, ऍक्च्युअली हार्ड कॉपी मिळेल. त्याचा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला परत ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म मध्ये जॉईन करायचा आहे, अटॅच करायचा आहे. ओके. Now the second step, after paying the fees, then the second step is keep 3 photos ready. एक कुठला आहे, डिजिटल कॉपी ऑफ युअर पासपोर्ट साईज फोटो, कारण ऍडमिशन फॉर्म साठी आपल्याला लागतो, त्याची मला डिजिटल कॉपी लागेल. तो 100 KB पेक्षा जास्त नसला पाहिजे, छोट्या साईजचा करा फोटो. म्हणजे तुमचा जो स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो त्याचा एक फोटो काढा आणि मग तो तुमच्याकडे रेडी राहील. फोटो ऑफ युअर 12th मार्कशीट, कारण तुम्ही जर का स्कॉलरशिप डिस्काउंट घेणार असाल तर तुमची 12वीची मार्कशीट मला लागेल की तुम्हाला किती डिस्काउंट मिळतो बघण्यासाठी, विथ 6,000 or 5,000 or 4,000. सर मी स्कॉलरशिप डिस्काउंट घेत नाहीये तरी सुद्धा 12वीची मार्कशीट मला लागेल. इट बिकम्स इझी फॉर मी टू ट्रॅक युअर परफॉर्मन्स की 12वी मध्ये किती मार्क होते, सीएटरला किती मार्क मिळाले. सो एव्हरीबडी विल हॅव टू सबमिट देअर 12th स्टँडर्ड मार्कशीट आयदर इन PNG फॉर्मॅट, JPG फॉर्मॅट और PDF फॉर्मॅट. अगेन त्याची साईज परत 100 KB पेक्षा कमी ठेवायची आहे. आणि स्क्रीनशॉट ऑफ पेमेंट ऑफ ऍडमिशन फीज और फोटो ऑफ द फी रिसीट इश्यूड बाय ऍम्बिशन्स ऑफिस. जर का तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर स्क्रीनशॉट, जर का ऑफलाईन पेमेंट केलं असेल तर मग रिसीटचा फोटो. ह्या 3 गोष्टींचे मला फोटो लागतील. एक तुमचा पासपोर्ट साईज फोटोचा फोटो,
दुसरा 12th मार्कशीटचा फोटो आणि तिसरा फी पेमेंट केल्याचा फोटो. 3 फोटो लागतील. सगळ्यांची साईज आपल्याला 100 KB पेक्षा कमी ठेवायची आहे. सर ती साईज कशी कमी करू? तर यू कॅन डू इट ऑन युअर डेस्कटॉप बाय युझिंग MS पेंट नावाचं जे सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट असतं सगळ्यांच्या विंडोजमध्ये, ते वापरू शकता. किंवा मग मी तुम्हाला 2 लिंक दिलेल्या आहेत, त्याच्यावरती क्लिक करू शकता अँड देन यू कॅन अपलोड युअर फोटोग्राफ देअर अँड इमिडिएटली यू कॅन डाउनलोड इट बाय रिड्युसिंग द साईज. ओके, इट विल बी resizefile.com और tinypng.com. हे 2 गोष्टी तुम्ही वापरू शकता. फक्त फोटो अपलोड करायचा आणि नंतर डाउनलोड करायचा, रिसाईज केलेला फोटो तुम्हाला मिळेल. सो इट विल बी अ स्मॉल साईज. जास्त विचार करायची गरज नाही, जास्त IT-चा काही R&D करायची गरज नाही. ओके, और यू कॅन ऑल्सो यूज एनी अदर टूल विच यू आर फॅमिलियर विथ. समजा का तुम्ही ऑलरेडी IT एक्सपर्ट असाल या गोष्टीमधले, तुम्हाला दुसरं कुठलं टूल माहिती आहे, सर मला फोटोशॉप जमतं, मला अजून कुठल्या गोष्टी जमतात, तर यू कॅन डू दॅट थिंग ऑल्सो. ओके, सो दीज आर द थिंग्स विच आर रिक्वायर्ड. स्टेप 1, पे द फीज. स्टेप 2, कीप 3 फोटोज रेडी. आणि स्टेप 3 इज गो टू अवर क्लास वेबसाईट. आपल्या क्लासच्या वेबसाईटचं नाव काय आहे? pune.moreclassescommerce.com. कुठल्या तरी स्टुडंटनी टाकताना चुकून morecommerceclasses.com टाकलं होतं ईमेल ऍड्रेस टाकताना. मोरे कॉमर्स क्लासेस टाकू नका, moreclassescommerce.com आहे. मी हे PDF तुम्हाला पाठवणार आहे, pune.moreclassescommerce.com. प्लीज डोंट टाईप www.moreclassescommerce.com. प्लीज टाईप pune.moreclassescommerce.com. ओके, सो pune.moreclassescommerce.com. त्या वेबसाईटवरती गेलात की सेकंड पेजचं नाव आहे सुपर 60. सो गो टू द पेज ऑफ सुपर 60. त्याच्या राईट साईडला तुम्हाला जर का फोनवरती बघत असाल तर तो खाली दिसेल, आणि जर का लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती बघत असाल तर राईट साईडला तुम्हाला दिसेल ऍडमिशन फॉर्मचं ग्रीन बटन. क्लिक ऑन दॅट बटन अँड देन इट विल बी टेकिंग यू टू अ न्यू फॉर्म. तो ऍडमिशन फॉर्म असेल. त्यात तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्याकडे 3 फोटो रेडी ठेवा आणि मग तुम्हाला तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे. 4 पेजेसचा छोटासा फॉर्म आहे, काही काळजी करू नका, खूप मोठं काही नाही त्याच्यामध्ये. छोटासा फॉर्म आहे, तुमचे बेसिक डिटेल्स लागतील आणि ते 3 फोटोज आपल्याला त्याचा अपलोड करायला लागतील. दीज आर द स्टेप्स टू बी फॉलोड फॉर टेकिंग ऍडमिशन. स्टेप 1, pay the admission fees, only ₹10,000, not more than that. Step 2, keep 3 photos ready. And step 3, fill up the admission form. हे कधी करू शकता तुम्ही? 25 तारखेनंतर फॉर्म ओपन होईल. ओके, 25th of December. कारण 25th of December इज द ऍक्च्युअल ऍडमिशन स्टार्टिंग डेट. तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. सर मी आधी फी भरून ठेवतो, मग 25 ला फॉर्म भरतो, ते तुमच्यावरती. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी. पण बेसिक ऍडमिशन वी आर कन्सिडरिंग दॅट ऍडमिशन कॅन बी स्टार्टेड फ्रॉम विजयादशमी, दसरा. सी एंटरप्राइजला चांगला विजय मिळवायचा आहे. So we are counting from Vijayadashmi. Okay. So this is how the basic steps are. हे अख्खं प्रेझेंटेशन मी तुम्हाला परत पाठवणार आहे in WhatsApp group separately. So don't worry. If you have missed something, you can get that particular thing. From my side, all the best for your CA Foundation exam. I'll see you on 1st Jan for orientation lecture at 4 p.m. So that's all. What, why, and how I have tried to answer after CA Foundation. Thank you very much. Now, if any of you are having any questions or Kaushik sir wants to speak. मला बोलायचं नाहीये. विद्यार्थ्यांना किंवा पालकांनाच काही शंका असतील तर तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे अजून क्लिअर बोलायची मला गरज नाही. ओके, येस, एनी स्टुडंट इज हॅव्हिंग एनी डाऊट? प्रथमेश होनराव पाटील मगाशी विचारत होते, डाऊट काय असेल तर बोला. बोला. Hello, sir. So I was asking about that 5th point wherein that compensation for two groups. About the result. If we what if we have cleared 3 subjects of one group and all subjects of the other group? Cleared means above 40 each, and we have cleared the group. And what if only one subject remains uncleared below 40? तो तुम्हाला ग्रुप अख्खाच्या परत द्यायला लागतो. सर दोन्ही ग्रुप एकत्र दिले असले तरी पण हो. ओके सर. ओके, ओके. So if you get, let us say 45, 45, 45 and 30 in one group, then that group is gone. You'll have to give the entire group again, all 4 subjects. Okay, yes. Anybody else having any other doubt? I think nobody is having any doubt. So there are 2 reasons for the same. Either everybody is sleeping or everybody has understood everything. I am preferring to assume the second assumption. Oh yes, that's. तरी सर मी काय करीन, हे अख्खं व्हिडिओ लेक्चर आता प्रोसेस करीन आणि प्रोसेस करून मी व्हॉट्सअप ग्रुप वरती पण टाकीन आणि आपल्या याच्यावरती टाकीन, वेबसाईट वरती पण आपण त्याची क्लिक देऊया. सो दॅट विल बी इझी फॉर एव्हरीबडी टू गो फॉर. शुअर. थँक्यू व्हेरी मच ऑल प्रोफेसर्स. आणि मग मला वाटतं बाकीचे प्रोफेसर काही जण आधी गेले.
पण अदर प्रोफेसर थँक्यू फॉर युअर प्रेझेन्स अँड थँक्यू फॉर युअर गायडन्स टू स्टुडंट. आणि थँक्यू कौस्तुभ सर फॉर अरेंजिंग दिस एंटायर थिंग. थँक्यू. थँक्यू. बाय. थँक्यू सर. बाय. येस, बाय बाय. बाय सर. आनंद सर, थँक्यू. भेटू. बाय. भेटू. येस सर. Thank you, sir. Thank you. Welcome. Yeah, welcome. Thank you, sir. Thank you, sir. Welcome. Yes, yes.